नंदबाबाला पुत्र संतती, काही लग्नाचा कालावधी झाला, अनेक वर्षापर्यंत पुत्र संतती नव्हती. किती दानधर्म केलं त्याचं एक वर्णन सांगतो. एक जाती एक येती, शब्द ऐका बरं का. एक जाती एक येती, ओझे नेहता कुथती. कुथणं शब्द कळतं का? ओझ जर जास्त झालं तर माणूस कुणाला तरी म्हणतं बाबा आता हे धरू लागा बरं का एकदा. नंदबाबांनी दान किती दिलंय माहिती का? एक जाती, जाती म्हणजे ओझ त्याच्या डोक्यावर दिलं, एक निघून गेला, दुसरा येऊ लागला. दुसरा आल्याच्या नंतर त्याला सुद्धा ओझ किती दिलं माहिती दानाचं? जेवढं त्याला उचलतं का नाही तेवढं घे बाबा. आणखी जर तुझी अपेक्षा असेल तर आणखी त्याच्या डोक्यावर ठेवायचं. त्याचं कारण एक आहे, निहित असताना सुद्धा किती न्यावं याची सुद्धा अक्कल पाहिजे बरं का. आपल्याला घरापर्यंत हे जाईल का? नंदबाबांनी एवढं दानधर्म असणार केलं. आनंद त्यांनी कसा सादर केला सांगतो. झन 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 झांजा गरजती, नौबदा वाजती, धो 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 धो. झांज कळते का? झांज आराधी मंडळामध्ये झांज असते ना, तशा शुभ प्रसंगामध्ये झांज वाजवण्याकरता सुरुवात केली. झन 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 झांजा गरजती, नौबदा वाजती, धो 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 धो. नौबद म्हणजे एक आवाजाचा असणारा भाग असतो बरं का. आताच्या काळामध्ये हे तोफ वगैरे आपण लावतो का नाही, तशा नंदबाबाच्या गोकुळामध्ये मोठमोठ्या अशा नौबदा लावल्या आणि त्याचा आवाज असा धो 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 असा आवाज होऊ लागला. एवढंच नाही, लहानपणी काही वर्णन केलेलं आहे. काल आपण अक्षयन वगैरे जे करतो का नाही, दीपावळीच्या वेळेला जे महिला मंडळी स्नान झाल्याच्या नंतर काय करतात, ते असं इकून एक कुटका टाकायचा, इकून एक असा मुटका टाकायचा, त्याला गंध लावायचा, सोनं घ्यायचं, नथ घ्यायची, कपडाला लावायची. हे अक्षोनाची असणारी काही भूमिका सांगितलेली आहे. देवाला काय केलेलं आहे पहा बरं का, लक्ष देऊन ऐका. श्रीकृष्ण भगवंताला पाटावर बसवलेलं आहे. पाठ किती छोटा असतो विचार करा आता. श्रीकृष्ण भगवंताला पाठावर बसवलं आणि पाटावर बसवल्याच्या नंतर गोपिका आक्षेवाण्याच्या भूमिकेमध्ये करतात असं. आता ते आक्षेवान करत असताना काय करायचं, असं घ्यायचं, इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, असे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये दृष्ट काढणं, अनेक असणारा भाग करतात. एक महत्वाची गोष्ट सांगतो, लक्ष करून ऐका. ज्या देवाचा माथा ब्रह्मदेवाला सुद्धा बघण्याकरता मिळत नाही, माथा म्हणजे कपाळ बरं का, ज्या ब्रह्मदेवाला भगवान विष्णूचा माथा सुद्धा बघण्याकरता मिळत नाही, त्या कपाळाला गोपिका कृष्णाला पाठावर बसून असं कुंकू हे करतात, थोडंसं ओलं, त्याचा टिपका घेतात आणि टिपका घेऊन कृष्णाला लावतात. तांदूळ घेतात आणि कृष्णाच्या कपाळाला लावतात. माझा प्रश्न असा आहे, ब्रह्मदेव श्रेष्ठ का गोपिका श्रेष्ठ? विचार करा बरं का. ज्या ब्रह्मदेवाला भगवान विष्णूचं कपाळ सुद्धा बघण्याकरता मिळत नाही, त्याला पाटावर बसवितात आणि पाटावर बसून त्याच्या कपाळाला गंध लावतात. ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर गोपिका असणाऱ्या श्रेष्ठ आहेत. आनंद त्यांनी कसा सादर केला सांगतो. त्यांची खरी जर उपजीविकेची भूमिका जर कोणती असेल तर फक्त दही, दूध, लोणी, तूप असणार विकणं ही त्यांची उपजीविका आहे. आता तुमच्या घरातला कापूस तुम्ही असा रस्त्यावर आणून उधळताल का बरं? घरात सोयाबीन आहे, रस्त्यावर आणून उधळताल तुम्ही? शेतामधले टमाटे आहेत, रोडवर आणून टाकताल का तुम्ही? टाकताल तुम्ही, पण भाव नसल्यास. माझा बोलण्याचा भाग असा आहे, त्यांची उपजीविकेचं साधन जर काय असेल गोकुळवासियाचं, तर खरं उपजीविकेचं साधन आहे गायीच्या बाबतीमध्ये दही दूध निघालं ना, हे काढायचं आणि ते मथुरेला नेऊन विकायचं. एवढी किमतीमोल ज्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागतो, त्यांनी काय करायचं, असं दूध असं हे करण्याकरता एकमेकाच्या अंगावर टाकायचं. जसं आपण रंगपंचमी खेळतो का नाही, तसं दूध घ्यायचं, एखाद्याच्या अंगावर टाकायचं. दही घ्यायचं, एखाद्याच्या अंगावर टाकायचं. ही आनंदाची भूमिका आहे बरं का. कधी कधी लोण्याचा गोळा उचलायचा, असा लोण्याचा गोळा, असा लोण्याचा गोळा उचलायचा आणि समोरचा गोप असला ना, त्या गोपाला मारायचा पिगाळून. कशाचा गोळा? लोण्याचा गोळा बरं का. आता हे सगळं आनंदाची भूमिका आहे, पण कुणी सुद्धा राग मात्र करत नव्हतं. एवढा असणारा आनंदाचा असणारा भाग. श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये जन्म उत्सव एकदम असणारा आनंदामध्ये केला. एक त्याचं अभंग सुद्धा जन्म उत्सवाच्या बाबतीमध्ये फार प्रसिद्ध आहे. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा,
अंत पार नाही लेखा, 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 अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. का अंत पार नाही, त्याचं कारण सांगितलेलं आहे. बाळ कृष्ण नंदा घरी, त्यांच्या घरी कोण आलेलं आहे? बाळ कृष्ण नंदा घरी अन आनंदल्या नर नारी. काय काय त्यांनी आनंद व्यक्त केला सांगतो. नंबर 1, गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. आता जुन्या काळामध्ये जर सांगायचं म्हटलं, आपण लहान होतो त्यावेळेला सुद्धा आपल्या आई वडिलांनी गुढी लावली. आता आपण गुढी लावतो का? आता सुद्धा गुढी लावतो बरं का. आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी आपण उभा करतो. ऐका, या गुढीच्या बाबतीमध्ये काही लोकांनी काही शंका घेतलीत, कशाला उभा करायची. काही लोकांनी बंद केला आहे गुढीच्या बाबतीमध्ये. पण काही गोष्टी सांगतो. ही गुढी जर पुन्हा सगळ्यात अगोदर लावली असेल तर त्या गुढीच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं. एक भरत नावाचा एक राजा असताना होऊन गेलाय पाठीमागच्या काळामध्ये. दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पोटी असणारा जो मुलगा जन्माला आलेला आहे त्याचं नाव आहे भरत. आपल्या भारत देशाला नाव जर भारत कशामुळे पडलं असेल तर भरत अनेक आहेत बरं का. हा एक दुष्यंत पुत्र शकुंतला, हा एक भरत आहे. प्रभू श्रीरामचंद्रजी, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत या चौघामध्ये सुद्धा एक भरत आहे. दुसरा एक राजा सांगतो, जड भरत राजा, हा सुद्धा एक भरतच आहे. असे एक भरत नाहीत, असंख्य स्वरूपामध्ये असणारे भरत आहेत. गुढी उभारण्याचं जे काम आहे, इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये अनेक वेळेला गुढी उभारण्याचं काम केलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म झाला त्यावेळेला सुद्धा गुढ्या असणाऱ्या उभा केल्या. कृष्णाचा जन्म झाला, गोकुळवासियांनी गुढिया तोरणे आणि करीती कथा गाती गाणे. तोरण म्हणजे आपण घराला वगैरे बांधतो का नाही, अशा स्वरूपामध्ये तोरण आहे. कधी कधी जो आपण शिलंगणाचा कार्यक्रम म्हणतो, ज्याला आपण दसरा वगैरे म्हणतो, त्याला सुद्धा काही ठिकाणी प्रथा अशी आहे. जुन्या काळामध्ये वेशी असायच्या, त्या वेशीच्या ठिकाणी असे तोरण बांधायचे. हा आनंदाचा असणारा भाग आहे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, किंवा येणे वेधिले गोविंदे. देवाच्या बाबतीमध्ये जन्म उत्सव एकदम आनंदामध्ये असणारा सादर केला. मात्र कंसानं काय केलं, सगळ्यात सुरुवातीला त्या देवाला मारण्याकरता, कृष्णाला मारण्याकरता जर कोण पाठवले असेल तर पुतना. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतानी तिच्या स्तनामध्ये असणारं हलहल नावाचं असणारं विष होतं. अहो, विष असणारं ओढण्याकरता सुरुवात केली, पंचप्राण आकर्षित करण्याकरता सुरुवात केली आणि त्यावेळेला पुतनेचा असणारा उद्धार करून टाकला. विचार करा, मारण्याकरता आली होती, मारण्याकरता आल्याच्या नंतर मारण्याकरता येऊन सुद्धा तिचा उद्धार केला. विचार करा बरं का, मारण्याकरता आली होती, तिचा उद्धार केला. ज्या गोकुळामध्ये ज्या गोपिका होत्या ते तर प्रेमानं श्रीकृष्ण भगवंताला दही दूध वगैरे लोणी खाण्याकरता देत होत्या, त्यांचा उद्धार करणार नाही का देव? थोडं उलट सांगतो बरं का मी, लक्ष करा. एक मारण्याकरता आली होती, तिचा देवानं उद्धार केला, आणि ज्या गोपिका श्रीकृष्णाला तोंडाच्या ठिकाणी लोणी खाण्याकरता खाऊ घालायच्या स्वतःहून, त्यांचा उद्धार करणार नाही देव? अहो, त्यांचा तर 100% करणार ना. त्यावेळेला देवाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेला पुतनेचा असणारा उद्धार केला, आता देव एकदम लहान स्वरूपामध्ये असणारे आहेत आणि देवानं कुस बदलण्याकरता सुरुवात केली. कुस बदलणे म्हणजे एका साईडला होण्याकरता देवानं सुरुवात केली. यशोदा मातेला आनंद वाटला आणि आनंदाच्या भरामध्ये गावामधल्या काही महिला जमा केल्या
आणि महिला जमा केल्याच्यानंतर एक मोठा असणारा कार्यक्रम ठेवला. देवाला काय केलं, छकड्याच्या खाली थोडंसं असणारं अंथरूण केलं आणि देवाला असणारं त्या अंथरुणावर असणारं झोपवलं. देवाच्या जवळ छोटे छोटे काही बालकं असणारे बसवले. देवाला ते खेळवू लागले. गोपिका अनेक स्वरूपामध्ये खेळ खेळू लागल्या. छकड्याच्या खाली देव आहे. देव असताना तो छकड्याच्या खाली आहे आणि त्या छकड्याच्या वर दही, दूध, लोणी, तूप असे मोठमोठे असे माठ भरलेले आहेत. अर्धा तास झाला आणि अर्धा तास झाला आणि अर्धा तास झाल्याच्या नंतर त्यावेळेला कृष्णाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. काही कालावधी निघून गेला आणि देवानं असंख्य काही मित्रमंडळी आहेत, छोटे छोटे बालकं, काही गोपिका आहेत. कृष्णाकडे बघत असताना त्यावेळेला देवानं काय केलं, थोडीशी जांभई आणण्याकरता सुरुवात केली. लहान जरी लेकरू असलं ना तर झोप येत असताना काय करतं, अशी थोडीशी जांभई आणतं. आणल्याच्या नंतर त्याच वेळेला, आजी बसा तुम्ही आता खाली, आजी खाली बसा तुम्ही आता, बसून घ्या खाली, आता बसा खाली, बसा खाली तुम्ही, बसा निवांत बसा आता. श्रीकृष्ण भगवंतानं ज्यावेळेला जांभई देण्याकरता सुरुवात केली त्याच वेळेला यशोदा मातेला, इतर असणाऱ्या सगळ्या जणांना असं वाटलं की देवाला आता झोप आलेली आहे. देवानं काय केलं, नाटकाच्या स्वरूपामध्ये डोळे झाकले. थोडासा कालावधी गेला आणि कालावधी गेल्याच्यानंतर देव झोपेमधून असणारा उठला. देवाच्या जवळ मात्र कोणीही सुद्धा असणार नाही. तेवढ्याच वेळामध्ये देवाला राग आला. अरे, तुमच्याकरता मी वैकुंठ सोडलं, तुमच्याकडला माझं नगर मी असणारं सोडलं आणि तुमच्याकरता इथं आलो आणि तुम्ही मात्र आपापल्या खेळामध्येच दंग आहेत. हे मात्र मला आवडत नाही. देवाला राग आला. कधी बघा, लहान लेकरू असतं का नाही, 5-6 महिन्याचं, पाय असं असं करतं बरं का, असं पाय असा हलवण्याकरता सुरुवात करतं. पण लेकरू वेगळं आणि देवाचा पाय वेगळा. देवानं काय केलं, रागे रागे झाडी लाथ. देवानं काय केलं, रागे रागे झाडी लाथ, गाडा मोडोनिया पडत. गाडा म्हणजे छकडा बरं का. देवानं अशी लाथ मारल्याबरोबर तेवढा गाडा वर गेला आणि पालथा पडला. दोन्ही असणारे चाक मोडले, जू मोडलं आणि त्याच्यावरच असणारे काही दही दुधाचे माठ होते ते सुद्धा असणारे फुटले. कुणालाच गोष्ट कळाली नाही. एवढा मोठा असणारा छकडा वर कसा काय गेला आणि तो मोडला कसा काय. त्यावेळेस चिमुकले लेकरं थोडेसे अंतरावर होते. त्यांनी सांगितलं, आई बाबा, हा छकडा वर कुणा घातला हे आम्हाला माहिती आहे. बारके बारके लेकरं होते तिथं, त्यांनी बघितलं होतं. त्या चिमुकल्यानं काय केलं होतं, श्रीकृष्णानं असं रागानं असा पाय हलवत असताना अशी वरी लाथ मारली होती. त्या लेकरांनी सांगितलं, कुणाचाही शोध घेऊ नका, आमच्या डोळ्याच्या देखतीनं लाथ मारली. आता कुणाला खरं वाटेल का? कुणालाच खरं वाटलं नाही. शेवटी लोक विचार करतात, एवढूसं लेकरू आणि एवढा मोठा गाडा कसा काय वर टाकणार, कसा मोडणार. त्यांना मात्र ते खोटं वाटू लागलं. उलट आपल्या लेकराला ते खोटं समजू लागले. देवाने एक सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केले, मी गाडा मोडीत नव्हतो, केवळ तुम्ही माझ्याजवळ थांबला नाहीत म्हणून मी असणाऱ्या या ठिकाणी गाडा मोडला. एक सुंदर असणारा एक अभंग, आणि आपण त्याला गवळण सुद्धा असणारी प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये वर्णन करतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संताचे सदन, बोला धन्य धन्य संताचे ते सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण,
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कंसानं दुसरा असणारा शत्रू पाठवला. त्याचं वर्णन केलं आहे. तृणावर्त नावाचा असणारा दैत्य पाठवला. तो गोकुळाच्या परिसरामध्ये आला. वावटळीचं त्यानं रूप धारण केलं आणि वावटळीचं रूप धारण केल्याच्या नंतर कोणाला सुद्धा काही दिसत नव्हतं एवढी त्याने असणारी वावटळ आणि धूळ असणं निर्माण केली. दुसऱ्याला सोडून द्या, पण स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःला बघता येत नव्हतं एवढी धूळ लोकांच्या डोळ्यामध्ये गेली होती. त्यावेळेस यशोदा मातेचं किती प्रेम कृष्णावर आहे. अंगणामध्ये धावत धावत येते, पाहते तर कृष्ण नाही. इकडं तिकडं शोधाशोध करण्याकरता सुरुवात केली. कुठं सुद्धा देवाचा पत्ता लागत नाही. तेवढ्याच वेळामध्ये तृणावर्त म्हणायचं असणारा दैत्याला श्रीकृष्ण भगवंताला उचललं आणि आकाश मार्गाने असणारा घेऊन जाऊ लागला. देवानं काय केलं? आपल्याला कोणीतरी घेऊन जात आहे म्हणून देवानं स्वतःचं वजन मात्र वाढवलं. त्याला आता घेऊनच जाता येईना. शेवटी देवानं काय केलं? त्या तृणावर्ताचा असणारा असा कंठ गळा दाबण्याकरता सुरुवात झाली. शक्ती क्षीण झाली आणि तिथून येऊन शिळेवर असणारा खाली आपटला. तृणावर्ताचा सुद्धा असणारा उद्धार करून टाकला. नंबर 3 ला वर्णन केलेलं आहे देवाच्या बाबतीमध्ये. आता नाव ठेवण्याची काही भूमिका सांगितलेली आहे, ज्याला आपण मुंज म्हणतो, जात कर्माचा असणारा विधी म्हणतो. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काही भाग सांगितलेला आहे. आपल्या इकडं नाव ठेवण्याची पद्धत कितव्या दिवशी असते? 12व्या दिवशी. म्हणजे नाव ठेवण्याची असणारी भूमिका असते. आता जन्म नाव हे वेगळं असतं बरं का, लक्ष करा. ज्यावेळेस जन्म होतो का नाही त्यावेळेसचं नाव प्रत्येक जणाचं वेगळंच आहे. आता कुणाला स्वतःचे नाव जन्म नाव माहिती आहेत आणि कुणाला माहिती नाहीत. तुमचं नाव सांगा बरं, जन्म नाव काय ते? नाही 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 नाही, तुमचं जन्म नाव मला सांगा, आताचं नाव सांगू नका. अध्यक्ष महाराज तुम्हाला माहिती जन्म नाव असतं बरं का. आणि ती जन्म नाव म्हणजे खरं नाव असतं. ज्यावेळेला आपला जन्म होतो का नाही त्या नावावर बरोबर असणार ते नावाची असणारी भूमिका आहे. मामा तुम्हाला माहिती का? काय सुनंदा आहे का? वा छान, मग तुम्ही लक्षात ठेवलंय बरं का. आपलं नाव सुद्धा आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. मी माझं नाव सांगतो बरं का. माझं नाव आहे टुमदेव. नाव वेगवेगळंच वेगळं असते. नावामध्ये सुद्धा किती फरक आहे तुम्हाला सांगतो. नारायण हे जे नाव आहे का नाही, नारायण नावाला जर लिहित असताना जर लिहायचं असेल तर तिथं 12 खडी सांगितलेली आहे न नळाचं. लक्ष करा बरं का. नारायण हे नाव लिहित असताना नारायण हे जे नाव आहे ते न नळापासून सुरुवात करावं लागतं. पण कुणाकुणाचं जे नारायण नाव आहे का नाही ते न पासून सुरुवात होत नाही. काही जणांचं न बाणापासून सुरुवात होतं. जन्मलाव फार महत्वाचा आहे बरं का, लक्ष करा. आणि कधी कधी जर तुमची जर कुंडली बघायची म्हटलं ना तर तुमची कुंडली 2 स्वरूपामध्ये बघावी लागते. तुम्हाला काही अडचणी जर येऊ लागल्या ना तर तो ब्राह्मण देवता सांगतो अगोदर काय करा, तुमची मूळ पत्रिका जन्मपत्रिका जी आहे का नाही ती घेऊन या अगोदर. मग त्याच्यावर तुमचं बरोबर कालावधी वेळ तिथी वार वगैरे सगळं लिहिलेलं असतं आणि त्याच्यावर तुमचं जन्म नाव असतं. त्याच्यानुसार तुमची रास ठरवली जाते. आता तुम्ही जर एखाद्या वेळेस जर चालू नावात जर राशी बघू लागलात तर हे नाव फिक्स नाव नाही बरं का. आजीचं नाव वेगळंच आहे, आजोबाचं वेगळंच आहे, आईचं वेगळंच आहे, वडिलाचं नाव वेगळंच आहे, आत्याचं नाव वेगळंच आहे. ज्याला जे नाव आवडल
ते नाव घेतं. मग रास कुठून ठरवायची आपण आता? जे मूळ नाव आहे का नाही, मूळ नाव याच्या नावानं असणारी ते रास मात्र निघते आणि ती बरोबर असणारं भविष्य मात्र त्या ठिकाणी आपल्याला सापडतं. देवाचं नाव आता एका नामकरणार असणारा विधी जो केलेला आहे तो कसा आहे पहा. नंबर 1, नाव ठेवत असताना अगोदर बलराम दादाचं नाव ठेवलेलं आहे. नाव कसं ठेवलं ते पहा. बलभद्र बलराम दादाचं नाव ठेवलं, त्याचं कारण सांगितलेलं आहे. बलराम दादाच्या शरीरामध्ये ताकद मात्र भरपूर आहे म्हणून बलराम. दुसरं नाव एक सांगितलेलं आहे. यादवामध्ये आणि नंबर 2ला जे गवळी लोक आहेत याच्यामध्ये समेटाचं काम जर कोण करून देणार आहे, मैत्रीचं काम जर कोण करून देणार असेल तर तो राम आहे म्हणून त्याचं एक नाव राम ठेवलेलं आहे. बलभद्र म्हणजे शक्ती जास्त आहे. असे तिसरं एक नाव ठेवलेलं आहे बलराम दादाचं संकर्षण, म्हणजे प्रत्येक जणाला आकर्षण करतो बरं का, म्हणून बलराम दादाचं नाव संकर्षण एक आहे. आता कृष्णाची जी नाव आहेत ना, सुरुवातीला पहिलं जे देवाचं नाव ठेवलेलं आहे, पहिलं नाव जन्म झाल्याचे, तर एकदम सुरुवातीचं नाव जर कोणतं असेल तर पहिलं नाव सांगितलेलं आहे कृष्ण. विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आहेत, त्याच्यापैकी नंबर 1चं पहिलं जर नाव कोणतं असेल तर पहिलं नाव आहे कृष्ण. का कृष्ण आहे याचे कारण आहे का, देवानं द्वापार युगामध्ये अवतार घेतला, त्याच्या अगोदर काही देवाचे अवतार सांगितलेले आहेत. कृतयुग असेल, त्रेतायुग असेल, या प्रत्येक युगामध्ये देवानं अवतार घेत असताना देवाचा कलर शरीराचा कधी कधी वेगवेगळा आहे. लक्ष करून ऐका बरं का. कृतयुगामध्ये देवाचा अवतार सांगत असताना देवाचा जो कलर सांगितलेला आहे तिथं पांढरा सांगितलेला आहे. शरीर जे आहे का नाही पांढरं. आता त्या पांढऱ्यामध्ये आणखी एक भाग सांगतो. 100% जो पांढरा असतो का नाही, ते अमेरिका वगैरे तिकडले लोक असतात का नाही, ते मात्र पांढरे शुपटच लोक. असं समजत नसेल ते इंग्रज आहेत का नाही, पांढरे शुभ्रच नुसते असे. देवाचा तसा एक अवतार पाठीमागं शरीराचा कलरचा सांगितलेला आहे, पांढरा शुभट. दुसरी गोष्ट एक सांगितलेली आहे, भुरं कळतं का तुम्हाला? भुरं तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? उन्हामध्ये गेल्याच्या नंतर एकदम लालच पडतं. काही बीड जिल्ह्याच्या परिसरात गेला त्याला भुरं म्हणतात बरं का. हा, देवाचा असणारा जो एक अवतार आहे, पाठीमागलच्या कालावधीमध्ये देवाचं जे शरीर होतं ते पांढरा असणारा देवाचा कलर होता. नंबर 2, त्याच्यानंतर देवाना अवतार घेत असताना एका अवतारामध्ये किंवा पाठीमाग देवाच्या शरीराचा कलर सांगितलेला आहे लाल. काही माणसं उन्हामध्ये गेले का नाही लाल भुंद असणारे होतात, त्यावेळेला दुसरा देवाचा कलर सांगितलेला आहे लाल. तिसरा एक देवाचा कलर सांगितलेला आहे पिवळा. लक्ष करा, हा पिवळा कलर कधी होतो माहिती? माणसाचा सुद्धा कधी कधी पिवळसर कलर होतो, फक्त लग्नाच्या अगोदर. कळालंय का? हा, फक्त हळद लावल्याच्या नंतर पिवळसर कलर, पुन्हा नाही बरं का, पुन्हा बस संपलं. पण आणखी एक सांगतो पिवळसर कलर होण्याच्या बाबतीमध्ये आणखी एक भूमिका अशी सांगितलेली आहे. कधी कधी तुम्ही चंद्र पिवळा झालेला बघितला का तुम्ही कधी? मी काय म्हणतो लक्षात येतं ना? तुमच्या दृष्टीला कधी चंद्र पिवळा झालेला कधी दिसला का? कधी दिसत नाही बरं का. लक्ष करा, पिवळा चंद्र कधी दिसतो? ज्याच्या डोळ्याला कामीन झालेली आहे. कामीन, कामीन कळते का? कामीन, ज्याच्या डोळ्याला कामीन झालेली आहे, ती कामीन होत असताना कवळापासून होते. कौळ कळतो का? त्या माणसाला जुन्या काळामध्ये अशा हाताला डागायची ते कौळ झाल्याच्या नंतर. आणि ते कौळ झाला हे कशामुळे कळतं माहिती का? त्याला जर ऊस खाण्याकरता दिला, त्या ऊसाच्या जर चुईट्या त्यानं जर अशा चगळल्या आणि खाली जर टाकल्या तर त्या पिवळ्या होतात, त्यावेळेला असं समजायचं त्याला कौळ झाला. त्यानं जर कवळाच्या बाबतीमध्ये जर दवाखान्यामध्ये जर नाहीच दाखवलं तर त्या कवळाच्या नंतर पुन्हा मात्र त्याला कामिनी होते. कामिनी. आणि एकदा जर कामीन झाली तर कामिनीमध्ये जर आजार जर बरा नाही झाला तर कामिनीमध्ये माणसाचा मृत्यू होतो. जुन्या काळातल्या गोष्टी आहेत बरं का या. ज्याच्या डोळ्याला कामीन झाली त्यानं जर चंद्राकडे बघितलं तर तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे, कामीन झाली जयाच्या नेत्रासी. नेत्रासी म्हणजे डोळ्याला. देखे तो चंद्रासी पीतवर्ण. पीतवर्ण म्हणजे पिवळा कलर. त्याला चंद्र मात्र पांढरा दिसत नाही तर तो पिवळसर असणारा दिसतो. आता देवाचे एक वर्णन केलेलं आहे. कधी देवाचा कलर पांढरा आहे, कधी देवाचा कलर लाल आहे, तर कधी देवाचा कलर पिवळा आहे. आता 3 कलर झाले, फक्त एकच देवाचा कलर राहिला, तो म्हणजे आता काळा.
आणि काळा कलर एक असा आहे बरं का, ओरिजिनल काळा काळा कलर बरं का. तुम्ही उन्हात घेऊन जा, सावलीत घेऊन जा, कुठेही घेऊन जा, काळा कलर मात्र अजिबात बदलत नाही. आता मी पावडर लावतो, कधी कधी फेअर लवली लावतो, पण माझ्या चेहऱ्यात काही बदल नाही बरं का. उन्हात घेऊन जा, कुठेही घेऊन जा, काहीच बदल नाही. काळा कलर म्हणजे ओरिजिनल, एकदम ओरिजिनल सांगतो तुम्हाला. आणि देवाचा जो कलर आहे का नाही, द्वापार युगामधला देवाचा कलर सांगितलेला आहे, तो काळसर असणारा कलर आहे. दुसरी गोष्ट, देवाचा कलर सावळा असणारा कलर आहे. आणि देवानं सावळ्या स्वरूपामध्ये इतकं मनमोहक मूर्ती घेतलेली आहे की ते मनमोहक असणारी मूर्ती असल्याची नंतर प्रत्येक जणाचं मन मात्र कृष्ण आपल्याकडे आकर्षित करून देतो. याला आणखी एक प्रमाण देतो. सावळा देखिला नंदा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, तेने आनंदाचा पुराला, तेने आनंदाचा पुराला, सावळा तेने आनंदाचा पूर आला, तेने सावळा तेने आनंदाचा पूर आला. देवाचा कलर सांगितलेला आहे सावळा कलर. आता देवानं थोडस कूस बदलण्याचा भाग थोडासा कमी केला. आता देव पालथे पडण्याकरता सुरुवात झाली. देवाची एक लीला आहे बरं का. आता देवानं पालथं पडल्याच्या नंतर देवानं पोटानं रांगण्याकरता सुरुवात केली. पोटानं रांगत 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 देवानं पुन्हा काय केलं, आपले जे दोन तळवे आहेत ना हाताचे, असे खाली टेकवण्याकरता सुरुवात केलं आणि डाव्या गुडघ्यानं देवानं असणारं रांगण्याकरता सुरुवात केली. ओ तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तुम्या देखिलास हे. डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळहात तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. रांगत असताना मुख माखिले आळू माळू, चुंबन देता येतो परिमळू, नवनीताचा गेसये. देवानं कसं मुख माखायचं माहिती, रांगण्याकरता सुरुवात करायचं. तुमच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे का नाही, ती कशी मूर्ती तुम्हाला सांगतो. एका हातामध्ये लोण्याचा असणारा गोळा, एका हाती लोण्याचा कवळू, मुख माखिले आळू माळू. ते लोण्याचा गोळा आईनं दिलाय छोटासा असा, असा हातामध्ये आहे. खात असताना लेकरू कसं खातं माहिती, आपल्यासारखं चमचा वगैरे काही घेत नाही, जशाला तसं उचलतं असं खातं. एवढं भरतं बरं का, एवढं भरतं असं. आणि एवढं जरी तोंड जरी भरलं असेल, आजी आजोबा वगैरे त्याचा चेहरा बघितला का नाही तरी खुश होतात बरं का. सगळं असं चेहरा त्याचा भरलेला असतो. मुख माखिले आळू माळू, चुंबन देता येतो परिमळू. लोणी गोड असतं का आंबट असतं, तेवढं गोड नसतं बरं का, थोडं त्याच्यामध्ये आंबटपणा असतो. मुख माखिले आळू माळू, चुंबन देता येतो परिमळू, नवनीताचा गेसये.
येणे माझे कवाड उघडिले, शिंके येणे तोडिले, दह्या दुधाते भक्षिले, ओलंडिले ताकाते. ऐसे जरी मी जाणते, यमुना पानिया नव जाते, धरुणी खांबासे बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, याच्यासारखा मोठा चोर कोणीच नाही बरं का. आणि हा कुठं प्रसिद्धीला आहे माहिती का? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. पुराण म्हणजे 18 पुराण आहेत का नाही, याच्यामध्ये जर प्रसिद्धीचा चोर जर कोण असेल तर एवढाच आहे बरं का. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार. आणि तो चोर कुठं आहे माहिती का? पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिका. बस असा पुराण असणारा तो चोर आहे. वर्णन करतात या ठिकाणी नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये. देवानं काय केलं, आता रांगण्याकरता सुरुवात केलं. रांगत असताना देवानं आता काही लीला करण्याकरता सुरुवात केली. कशा लीला आहे ते पहा. रांगत रंगणी चोरीत लोणे, रांगत रंगणी चोरीत लोणे, धावोनी धरिती गवळणी, धावोनी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गराणी, यशोदे साजणी, यशोदे साजणी, दही दूध भक्षुन तमाल निळे, नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा, कृष्ण आळवा. देवानं रांगण्याकरता सुरुवात केली. रांगत रांगत कशी लीला केली पहा. रांगत रंगणी चोरीत लोणी. देवानं रांगत रांगत चोऱ्या करण्याकरता सुरुवात केल्या. ते चोऱ्या कशा आहेत तुम्हाला सांगतो. देवानं रांगत 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 असणाऱ्या चोऱ्या करण्याकरता सुरुवात केली. पण चोऱ्या करत असताना एक वर्णन केलेलं आहे. कशा चोऱ्या आहेत त्या पहा. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावोनी धरिती गवळणी. अहो, देवाला तसा जर विचार केला तर देवाला चोरी करायची गरजच नाही. का गरज नाही सांग. कारण ज्या वेळेला देवाच्या घरी म्हणजे नंदबाबाच्या घरी ज्या वेळेला देव आले का नाही, देव आल्याच्या नंतर नंदबाबांनी गायी किती दान दिल्या ते ऐका बरं का, म्हणजे आपल्या लक्षात राहील. 1 आणि 2 गायी दान दिल्या नाहीत, 2 लक्ष गायी दान दिल्या. म्हणजे सरासरी 2 लाख गायी दानाच्या स्वरूप दिल्या. मग 2 लाख जर गायी दान दिल्या असतील तर नंदबाबाजवळ गायी किती असतील अंदाज लावा ना तुम्ही. आता जो देव दुसऱ्याच्या घरी जाऊन लोण्याची दह्या दुधाची चोरी करतो त्याच्या घरी काही कमी आहे का? घरी ताकाचे सरोवर, त्याच्या घरी कशाचं सरोवर आहे? ताकाचं. मग लोणी किती असेल, दही दूध असेल किती? 1 आणि 2 गायी नव्हत्या देवाच्या घरी, 9 लाख गायी होत्या. आणि एवढ्या 9 लाख गायी असून सुद्धा देव चोरी कुठं करतो माहिती? दुसऱ्याच्या घरी जाऊन. आणखी थोडं सोप्या भाषेमध्ये सांगतो, कळत नसेल तर. तुमच्या घरी किती जरी जमीन असली, किती जरी श्रीमंतीचा भाग असला, आणि शेजाऱ्यानं जर मोसंबीचा बाग लावला, टरबूज लावले, तुमच्या घरी किती असू द्या, तरी काय करतो हा माहिती? शेजारी संध्याकाळच्या वेळेला त्याचा पत्ता बरोबर काढतो. हे दूध काढून घराकडे कधी जात आहे, यायचा टायमिंग किती आहे, जायचा टायमिंग किती आहे, बरोबर पोतं घराकडून घेऊन जाणार. टरबूज चांगले चांगले असे नजराकडूनच असते बघा, ते असं घेऊन येत आहे. आणि घरी पुन्हा आल्याच्या नंतर, कुणी नसल्याच्या नंतर घरच्या घरी चिरून एकदा जर त्यानं खायला जर सुरुवात केली, चोरून आणलेले बरं का, त्याची चव वेगळीच असते. आणि पैसे देऊन आणलेलं जे लासरून आणलेलं असतं का नाही, त्याची चव वेगळीच असते. त्या चोरीमधला काही फरक सांगितलेला आहे. आणि देवाने ही जी चोरी केलेली आहे का नाही, ती चोरी सुद्धा कशाची केलेली आहे ते सांगतो. आज गोकुळवासियांच्या बाबतीमध्ये चोरी केली, याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. गवळी शिवऱ्याचे असणारे जे लोक आहेत का नाही, यांची सुद्धा देवानं चोरीच केलेली आहे.
गोकुळवासियाची चोरी काय केली याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. गवळी शिवराय या गावामध्ये जे लोक आहेत, जे कथेला आलेले आहेत, यांची सुद्धा देवानं चोरीच केलेली आहे. सांगता येईल का कुणाला कशी चोरी केली आहे ती? आजी करता टाळ्या वाजवा एकदा. हरणे माझे हरिले चित्त, हरणे माझे हरिले चित्त, हरणे माझे हरिले टाळी वाजवा, बोला. हरणे माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. हरणे माझे हरिले चित्त, हरणे माझे हरिले चित्त. भारविता आता कैसी जाऊ घरा, महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. आता आणखी एक प्रमाण सांगतो. आणखी एक प्रमाण आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, ओ चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. म्हणजे आपलं सुद्धा चित्त देवानं असणारं चोरलेलं आहे. पुढं वर्णन करत असताना देवानं काही बाललीला करण्याकरता सुरुवात केली. आता देव थोडासा असणार आता मोठा झाला. देवानं काय केलं, असं भिंतीला धरून थोडंसं चलण्याकरता आता सुरुवात केली. बाहेर जायचा, मित्रमंडळी गोळा करायचा, चोऱ्या करण्याकरता सुरुवात करायची. एक दिवस आईच्या जवळ श्रीकृष्ण आले, खेळून आले आणि खेळून आल्याच्या नंतर बोलण्याकरता सुरुवात केली. आई, मला भरपूर भूक लागलेली आहे, भरपूर भूक लागलेली आहे. श्रीकृष्ण एकदम लहान आहे बरं का. आईनं काय केलं, अशी मांडी घातली. मांडी घातल्याच्या नंतर श्रीकृष्णाला जवळ घेतलं, असा पदर घेतला, पदर देवाच्या असणाऱ्या अशा अंगावर टाकला आणि देवाला मात्र त्या ठिकाणी आई काय करू लागली, स्तनपान असणारी मुखामध्ये दिलेलं आहे. देव असणार स्तनपानाच्या बाबतीमध्ये आनंद घेत आहे. तेवढ्याच वेळामध्ये देवानं काय करायचं, थोडंसं आईकडे बघायचं, परत स्तनपान करण्याकरता सुरुवात करायची. आईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की यशोदा मातेनं श्रीकृष्ण भगवंताच्या डोक्यावरून असा हात फिरवण्याकरता सुरुवात केली. हात फिरवण्याकरता सुरुवात केल्यानंतर यशोदा मातेच्या बाबतीमध्ये एवढा आनंद झाला, यशोदा मातेनं बोलण्याकरता सुरुवात केली. नुसता सुरच धरा. माझे आछडे बछडे छकुडे ग बाई रूपडे, माझे आछडे बछडे छकुडे ग बाई रूपडे. यशोदा मातेनं बोलण्याकरता सुरुवात केली. माझे अछडे, माझे बछडे, माझे छकुडे ग, म्हणजे लाडात आली होती बघा यशोदा माता. कृष्ण विचार करतात, हे मला आछड म्हणते, बछड म्हणते, एवढं प्रेमानं माझ्या गालावून हात फिरवते, डोक्यावरून हात फिरवते, खरंच माझ्यावर एवढं प्रेम आहे का? बरं का, देव नाटकी आहे बरं का. परीक्षा लगेच बघतो देव. देवानं काय केलं, एवढं जर माझ्यावर आईचं प्रेम असेल तर आईची परीक्षा घेणं गरजेचं आहे. म्हणून देवानं काय केलं,
दूध तापवण्याकरता सुरुवात होतं. दूध तापवण्याकरता सुरुवात असताना देवानं काय केलं, नुसती आपली भोवई वर केली दुधाकडे बघून, बरं का. त्याची किती सत्ता आहे पहा. भोवई नुसती वर केली, तापणारं दूध लगेच उतू गेलं. आता यशोदेचं खरं जर प्रेम असतं तर यशोदेनं काय केलं असतं माहितीये का. कृष्ण आपल्या घरी आलेला आहे, आपल्या मांडीवर आहे, त्रिभुवनाचा मालक आहे. दूध आजचं काय उद्याच्याला मिळणारच आहे. मग दुधाकडे जायला गरज पाहिजे का? अजिबात नाही. पण माता माऊल्याचं सगळ्यात जास्त जर प्रेम कशावर असेल, कशावर? दुधावर. आणि दुधापेक्षा जास्त कशावर जर असेल तर साईवर. साय मोकळ्या मनानं बिचारी अलीकडे कधीच येणार नाही बरं का. हे सारखं फुकू फुकू तिला पलीकडेच असते. फू फू. फक्त मोकळ्या मनानं जर कधी येत असेल बिचारी तर फक्त जवाई घरी आल्याच्यानंतरच मोकळ्या मनानं इकडे येत असेल बरं का ते. हा म्हणजे यशोदा मातेनं श्रीकृष्ण भगवंताला खाली ठेवलं आणि खाली ठेवल्याच्या नंतर मग मात्र देवाला राग आला. अरे मी जन्म घेत असताना देवकी मातेच्या असणाऱ्या उदराशयाच्या बाबतीमध्ये जन्माला मी आलो. एवढंच नाही, त्या आईचा सुद्धा मी त्याग केला आणि यशोदा मातेकडे आलो. पण यशोदा मातेचं माझ्यावर प्रेम नसताना दुधावर प्रेम आहे. देवाला राग आला. रागाच्या भरामध्ये एवढी काठी घेतली देवानं. आणि माझ्यामध्ये आणि यशोदा मातेमध्ये येणारी जर कोण असतील, हे दही दूध लोणी तूप हे सगळे आहेत ना, मग यांनाच ठेवायचं नाही. देवानं कडीकून लाकूड घेतलं, टन 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 असे कशावर मारण्याकरता सुरुवात केली, त्या माठावर. माठावर मारले की सगळेच माठ फुटायचा. जो फुटत नव्हता त्याला मोठा दगड घ्यायचा, वरून टाकण्याकरता सुरुवात करायची. असे असंख्य माठ फोडले. यशोदा मातेला राग आला आणि रागाच्या भरामध्ये यशोदा माता आता कृष्णाला पकडण्याकरता पाठीमागं धावू लागली. देव पुढं आणि यशोदा माता पाठीमागं. कधी कधी हे छोटे छोटे लेकरं असतात का नाही, बारके बारके, त्यांना कमी समजू नका बरं. पळाय जर सुरू केलं ना, हा आजी आजोबाला सुद्धा सापडत नाही. ते एक्सप्रेस गाडी असते नुसती, अशी मारायचं चालू केलं ना, त्यांना माहिती असतं हे सोडित नाहीत आपल्याला, चांगलं मारतात. आता एक्सप्रेस पळून जातात असं बाहेर. कृष्ण पुढं धावतो आणि यशोदा माता पाठीमागं धावते. इतकी यशोदा माता धावू लागली, देवाच्या लक्षामध्ये आलं आता यशोदा माता थकून गेलेली आहे. थकून गेल्याच्या नंतर देवानं काय केलं, आपली स्पीड थोडीशी कमी केली आणि आईच्या जवळ आली. आई थकलीस का तू? आता धरलं यशोदा मातेनं. आता मात्र मी तुला सोडणार नाही. आई मारू नको बरं का, आता आई मारू नको. आता यशोदा मातेनं त्याला चांगलीच जरब बसवण्याकरता निर्णय घेतला. याला गावात जाऊ द्यायचं नाही, बाहेर जाऊ द्यायचं नाही, घरात सुद्धा मोकळं फिरू द्यायचं नाही. याला मी आता बांधूनच टाकणार. आता तितक्याच वेळामध्ये काही गवळणी आले आणि गवळणी सुद्धा सांगितलं, यशोदा तुझ्या डोक्यामध्ये जे निर्णय आहे ना ते चांगला निर्णय आहे बरं का. याला बाहेर फिरूच देऊ नको, घरात सुद्धा फिरू नको. आता याला बांधून टाक. एक सुंदर असणारं प्रमाण आहे. बांधा उकळाला याला, बांधा उकळाला, नंदाचा पोर याला बांधा उकळाला. बांधा उकळाला याला, बांधा उकळाला, नंदाचा पोर याला बांधा उकळाला. आता उकळ मात्र कमी आहेत बरं का. आता उकळ राहिले नाहीत. आता प्रत्येकाच्या घरी आता आलं जर काय असेल तर उकळाची जागा घेतली मिक्सरनं. आता बस चल द्या. प्रत्येकाच्या घरी जुन्या काळामध्ये जर काय असेल तर उकळ, आणि ते उकळ असतं ते जमिनीमध्ये असं पुरलेलं राहायचं. त्याच्यामध्ये काय वाटायचं म्हटलं की मध्ये असा कपडा टाकलेला असायचा, कशा करता घाण होऊ नये म्हणून. पटकन म्हणले ते कपडा काढायचं, लगेच वाटण्याकरता सुरुवात करायची. हे एक जमिनीमधलं उकळ असं खाली रवलेलं. दुसरे एक उकळ सांगतो आणखी. जुन्या काळामध्ये जर काही कांडण करायचं असेल ना तर मोठमोठे उकळ असायचे आणि मोठमोठे असे मुसळ असायचे. ते मुसळ म्हणजे लहान नसायचं बरं का, मोठमोठे मुसळ. एकेका मुसळाला 2-2 महिला. एकूण असा हात टाकला की दुसऱ्या महिला पुन्हा तिकून असणारा असा हात टाकायचा. असं समजत नसेल तुमच्याकडे पित्तर पाठाच्या महिन्यामध्ये जुन्या महिला मंडळीला माहिती असेल बरं का, ते खीर असते का नाही, ते गव्हाची वगैरे पित्तर पाठामध्ये खीर करतात. त्या खीरला तुम्ही ते तयार करण्याकरता काय म्हणतात त्याला? हा नाही नाही नाही, पण ते त्याला असं ते बारीक करण्याकरता
खलबत्याचा भाग नाही, त्याला बारीक करावं लागतं त्याला. हां, ज्या वेळेला शिजल्यावर नाही, अगोदर त्याला वाटावी लागते बरं का ती अगोदर. ज्या वेळेला मोठमोठ्या स्वरूपामध्ये जुन्या काळामधल्या असणाऱ्या महिला होत्या, ते मोठमोठे असणारे असे ते उखळ असायचे आणि वरून असणारं ते मुसळ असणार असायचं, बरोबर आहे ना. हां, मग त्याला एक सडण्याची पद्धत म्हणते बरं का काही परिसरामध्ये त्याला. मग ते गहू घ्यायचे, काही असणारे तांदूळ घ्यायचे आणि त्याला असं वाटण्याकरता सुरुवात करायची. ते मोठी एक उकळ असायची 2 स्वरूपामध्ये. त्या मुकळाची जर असणारी अशी उंची जर सांगायची म्हणजे कमरे इतकं असणार ते उकळ असायचं मोठं. आणि देवाला ज्या उकळाला बांधलेलं आहे का नाही, ते जमिनीमधल्या उकळाला बांधलं नाही बरं का. देवाला ज्या उकळाला बांधलेलं आहे ते उंच असणारे उकळ आहेत का नाही, त्याला बांधलेलं आहे. देवाला उकळाच्या जवळ नेलं आणि उकळाच्या जवळ नेल्याच्या नंतर यशोदा मातेनं घरामधून मोठी असणारी सोल रस्सी वगैरे आणली. त्या उकळाला असा गोल राऊंड घेतला, असा गोल राऊंड घेतल्याच्या नंतर देवानं सांगितलं, आई मला कुणी सुद्धा बांधू शकलं नाही आजपर्यंत, कुणीच बांधू शकलं नाही बरं का. पण आईचं एक वेळ असं होतं आईला, नाही नाही मी बांधू शकते ना, बांध म्हणला. मग आता काही अडचण नाही, रस्सी आणली आणि अशी बांधण्याकरता सुरुवात केली. किती दोरी कमी पडत होती माहिती, जसं माझ्या हनुमंतरायाला ज्या वेळेला लंका जाळायची होती का नाही, त्यावेळेला सुद्धा हनुमंतरायाच्या शेपटीला ज्यावेळेस अग्नी लावायचा होता, पेटवायची होती शेपटी, त्यावेळेला सुद्धा शेपटी ते वस्त्र गुंडाळत असताना फक्त 2च बोट वस्त्र असं कमी पडायचं. आणि इथं सुद्धा कृष्णाला बांधत असताना ज्या वेळेला रस्सी आणायची, रस्सी आणल्याच्या नंतर बांधण्याकरता सुरुवात करायची, पण बांधत असताना दावे अनंत लावित आणि 2 बोटे उणे येत. फक्त 2च बोट बरं का दावा असणार, कमी पडायचं. एक दावं नाही, असंख्य असणारे असे दावे आणले. दाव्याला दावं असं बांधण्याकरता सुरुवात केली, गाठ देण्याकरता सुरुवात केली. पण देवाला मात्र काही बांधता येईना. यशोदा मातेला असा कपाळाला घाम आलेला, शरीराला घाम आलेला. आईची बेजारी काही कमी आहे का. दावं घरातलं घेऊन यायचं, त्याला गाठ मारायची, परत एक राऊंड घ्यायचा, दावं काही पुरायचं नाही, परत घरात निघून जायची, दुसरं दावं घेऊन यायची. एवढी बेजारी, साधी बेजारी नाही ती. देवाने विचार केला, आई आता तू थकलीस बरं का, आता तू काही मला बांधू शकत नाहीस, आता मी काय करतो, माझी मीच स्वतःला बांधून घेतो. आता देवानं काय केलं माहिती, बरोबर असणारी अशी रस्सी घेतली जवळ, बरोबर देवानं अशी गाठ मारली. गाठ मारल्याची नंतर आईला सांगितलं, आई आता तुझ्या कामाला तू लाग म्हणला, आता मला एक काम करायचं म्हणलं. आता हे देवाची लीला आहे बरं का, मला सुद्धा एक काम आहे म्हणलं, आता तू तुझ्या कामामध्ये जा. आई कामामध्ये निघून गेल्याच्या नंतर तेवढं मोठं उखळ दादाला सांगितलं, दादा एक मला छोटंसं काम करायचं, तुमचं सहकार्य पाहिजे, जरा माझ्या मागं चला म्हणले जरा थोडंसं. तेवढं उखळ देवानं असं ओढण्याकरता सुरुवात केली. ते उखळ असं पाठीमागं यमल अर्जुन म्हणायचे असणारे 2 वृक्ष आणि त्याच्यामधून देवानं असणार आतमधून जाण्याकरता सुरुवात केली. बारके लेकरं त्या ठिकाणी होते, बघू लागले देवाची लीला. देव मात्र आतमधून गेले आणि उखळ मात्र पाठीमागून आलं. त्या कमी असणाऱ्या जागेमधून उखळ मात्र पुढे येईच ना. देवाला लीला करायची. देवानं थोडासा जोर दिल्याबरोबर यमल अर्जुन नावाचे मोठमोठे वृक्ष होते, कडाळले असे मुळीसहित असे खाली पडले. त्याचा आवाज असणारा भरपूर स्वरूपामध्ये झाला. त्या वृक्षाच्या मुळीमधून 2 असणारे देवता मंडळी निघाले. हे मात्र देह हे काळाचे, धन कुबेराचे, त्या कुबेराचे असणारे 2 मुलं नल कुबेर आणि मणिग्रीव त्या वृक्षाच्या मुळामधून निघाले. साक्षात स्वरूपामध्ये देवाच्या पाया पडले आणि असणारे आपल्या ठिकाणाला असणारे निघून गेले. गावामधली लोक धावत आले आणि वृक्षाच्या बाबतीमध्ये चर्चा करतात, हे कसे काय मोडले. त्या लेकरांनी सांगितलं, आमच्या डोळ्याच्या देखत हे कृष्णानं असणारी मोडण्याची पद्धत केली. कुणाला सुद्धा मात्र देवाच्या बाबतीमध्ये खरं वाटलं नाही. ही सुद्धा एक देवाची असणारी सुंदर स्वरूपामध्ये असणारी लीला आहे. आता देवानं आतापर्यंतच्या जी लीला केलेल्या आहेत त्या सगळ्या असणाऱ्या गोकुळामधल्या आहेत. आता देवानं मात्र वृंदावनामध्ये जाण्याकरता असणारी सुरुवात केली. त्याचं कारण सांगितलेलं आहे. तिथली जी जागा आहे का नाही, गोकुळाच्या बाबतीमध्ये जास्त स्वरूपामध्ये संकट येऊ लागले, म्हणून देवानं आता वृंदावनामध्ये जाण्याकरता सुरुवात केली. सगळ्या जणांनी त्या छकड्यावर असणारं सामान असणारं लादलं आणि वृंदावनाच्या परिसरामध्ये राहण्याकरता असणारे निघाले. पहिलं राहण्याचं ठिकाण म्हणजे गोकुळ आणि दुसरं राहण्याचं ठिकाण म्हणजे वृंदावन. ऐका आता,
त्या वृंदावनाच्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर देवानं काही लीला केल्या आहेत. त्या लीला अशा आहेत. देवानं आता गावामध्ये काही चोऱ्या करत असताना आई वडिलांनी सांगितलं, आता कृष्णा गावामध्ये मात्र तू राहायचं नाही बरं का, आता मात्र गायी राखण्याकरता तू वनामध्ये निघून जाण्याकरता सुरुवात करायची. देवानं लहान वयामध्ये गायी अगोदर राखल्या नाही, तर देवानं लहान वयामध्ये कशाचं राखण केलेलं आहे, गायीचे छोटे छोटे वासरं होते का नाही, ते गोपाळ सोबत घेतले आणि वासरं सोबत घेतले आणि वृंदावनाच्या परिसरामध्ये असणारी राखण्याकरता असणारी सुरुवात केली. एक थोडीशी गवळण एक आहे, पण गाथ्यामधली नाही बरं का ती. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटा तो मेरा मदन गोपाल, छोटा तो मेरा मदन गोपाल. देवानं छोटे छोटे वासर असे राखण्याकरता असणारी सुरुवात केली. वृंदावनाचा असणारा परिसर आहे. आता काही देवानं लीला करण्याकरता सुरुवात केली आहे. देवानं वासरं जे आहेत ना, त्या वासरेला असणार असं सोबत घेतलं आणि सोबत घेतल्याच्या नंतर एक वत्सासूर नावाचा असणारा दैत्य वासराचंच रूप घेऊन आला. बलराम दादानं काय केलं, त्याचे 2 पाय पकडले, गरगर गरगर असं फिरवलं आणि त्याचा सुद्धा असणारा अंत करून टाकला. पुढं देवानं लीला करत असताना एक बकासूर नावाचा असणारे एक दैत्य आहे. या बकासुराचं वर्णन जर करायचं म्हणलं तर बकासूर म्हणजे बगळा. यानं काय केलं, यमुनेच्या काठाच्या ठिकाणी असणारा तो बगळा गेला. हा आसुरच होता. इतकं ध्यान मांडलं त्यानं, इतकं ध्यान मांडलं, इतकं ध्यान मांडलं. कधी जर तुम्ही बगळा बघितला ना, तर हा पाण्याच्या ठिकाणी जातो. आपल्याजवळ तळ आहे ना, आता त्या पाण्याच्या काठाला असं जाणार, थोड्याशा पाण्यामध्ये जाऊन उतरणार आणि उतरल्याच्यानंतर एक पाऊल काय करतो, असा वर घेतो बरं का. डोळे 99% झाकतो, 1% शिल्लक ठेवतो बरं का. माशाला असं वाटतं काय साधू महात्मा याच्या जवळ जाऊन पायाचं एकदा दर्शन घ्यावं. कुणाच्या? त्या बगळ्याच्या बरं का. काय बगळा आहे, काय यानं समाधी लावली, काय साधू महात्मा आहे. असा पाऊल असा आधार केलेला असतो, डोळे असे झाकले असतात, मान हलवत नाही, शरीर हलवत नाही, पाय हलवत नाही. असा बक ध्यान धरी मत्सा ऐसे, बक म्हणजे बगळा, असा ध्यान लावलेला असतो. ज्या वेळेला मासा त्याच्या एकदम जवळ येतो का नाही, तेवढं जरी त्यानं ध्यान मांडलेलं असेल त्या बगळ्यानं, असं ध्यान लावून बसला असतो ना, मासा जवळ आला रे आला, काय करतो माहिती, तेवढं ध्यान सोडून देतो आणि पटकन असणारा मासा गिळतो. इथं सुद्धा काय केलं देवानं, त्या बगळ्याचा वध करण्याकरता एकदम सुंदर स्वरूपामध्ये जवळ जाण्याकरता सुरुवात केली. देवानं त्याला ओळखलेलं होतं. बगळ्यानं काय केलं, अशी चोच अशी पसरली आणि देवाला गिळण्याकरता सुरुवात केलं. चोचीनं आतमध्ये घेतलं आणि आतमध्ये घेतल्याच्या नंतर देवानं काय केलं, बरोबर देव त्याच्या टाळूच्या ठिकाणी जाऊन असे थांबले. देव टाळू हा जो भाग असतो ना, एकदम नाजूक नाजूक असणारा भाग असतो बरं का. जुन्या काळामध्ये आणखी एक भूमिका सांगतो. आपल्या सगळ्याच्या डोक्याची टाळू जर कुणा माकली असेल तर कुणा, आजीनं, आईनं. आणि हा जो भाग असतो तर दिवसामधून किती वेळेला असतो, एकदा म्हणा, 2दा म्हणा. हे टाळू माकणं लय गरजेचं आहे बरं का. एकदा आईनं, आजीनं जर टाळू माकली, लक्ष करा, तर त्याचं जरा डोकं गरम होत नाही बरं का जरा. म्हणून ते टाळू माकण्याची पद्धत, बरोबर तेल टाकायचं, इकून तिकडं इकून तिकडं इकून तिकडं, बरोबर बरोबर अशी अशी ती टाळू माकण्याची पद्धत असते. आणि टाळू म्हणजे नाजुकीचा भाग असतो. ज्याला जास्त टेन्शन येतं का नाही असं समजायचं, लहानपणी त्याच्या आईनं त्याची टाळू मात्र व्यवस्थित माकलेली नाही. आणि घरी आपल्या लेकरू आलं ना, एक लहान कोणाचं घरी आलं, तर त्या लेकराचं स्वागत कशा नसतं माहिती का, त्याच्या टाळूवर थोडंसं तेल टाकतात आणि माखा म्हणतात अशी, बरोबर अशी. हे टाळूची जी भूमिका आहे, देवानं त्या बगळ्याच्या टाळूच्या ठिकाणी जाऊन थांबले. त्याला मात्र सहन झालं नाही. काय केलं, गिळलेल्या श्रीकृष्ण भगवंताला सुद्धा त्या बगळ्यानं असं खाली टाकून दिलं.
खाली टाकून दिल्याच्या नंतर देवानं काय केलं, बगळ्याच्या सोबत युद्ध खेळण्याकरता सुरुवात केली. युद्ध खेळण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर देवानं अंत करत असताना काय केलं, बगळ्यानं ज्यावेळेला चोच अशी पसरली, देवानं आपले दोन्ही हात खालच्या चोंचाला खालचा हात दिला, वरच्या चोंचाला वरचा हात दिला आणि बरोबर अशी चोच असणारी अशी दोन्ही साईडनं अशी फाडण्याकरता सुरुवात केली. तेवढा बगळा उचलला आणि आकाशामध्ये भिरकावला. भिरकावल्याच्या नंतर बगळा वृंदावनाच्या परिसरामध्ये चिरला होता. देवानं जो फेकला का नाही, तो मथुरेमध्ये येऊन पडला. आता काय देवाची लीला असेल बघा आता बरं का. एवढा बगळा वध केल्याच्या नंतर त्या बकासुराचा कंसाला असणारा त्या ठिकाणी दुःख झालं आणि दुःख झाल्याच्या नंतर पुन्हा एक असणारा दैत्य पाठवून दिला. त्या दैत्याचं नाव आहे अघासुर. हा अघासुर पुतनेचा असणारा भाऊ आहे आणि बकासुराचा सुद्धा असणारा भाऊ आहे. अघासुर म्हणजे अजगराचा असणारा रूप घेऊन आला आणि रूप घेऊन आल्याच्या नंतर दररोजच्या नित्य नियमाप्रमाणे ज्यावेळेला गाई वासरं घेऊन हे गोपाळ मंडळी चारण्याकरता जात होते ना, त्या अघासुरानं काय केलं, खालचा जो भाग होता तो खालचा भाग लावला जमिनीला आणि वरचा भाग लावला आकाशाला. आकाशाला लावल्याच्या नंतर ते गोपाळ विचार करतात, हा अजगर तर नसेल. पण त्यांनी विचार केला एवढा मोठा अजगर नसू शकतो. त्याचे डोळे वगैरे गुहेच्या सारखे दिसू लागले. त्यावेळेला त्यांनी विचार केला, आतापर्यंत अशा स्वरूपा गुहा मात्र आपण बघितली नाही. आपण काय करू, या गुहेमध्ये जाण्याकरता प्रयत्न करू. कृष्णानं ओळखलं ही काही गुहा नाही किंवा काही नाही. कृष्ण सांगतात गोपाळांना, अरे गोपाळांनो, तिकडे जाऊ नका, हा अजगर आहे. पण देवाचं कोण ऐकायलंय. सगळे गोपाळ असणारे आतमध्ये त्या अजगराच्या मुखामध्ये गेले. गेल्याच्या नंतर त्या गोपाळांनी कृष्णाला बोलवण्याकरता सुरुवात केली. देवा, भरपूर ऊन आहे, उन्हाळा आहे, तुम्हाला जर गार सावलीला यायचं असेल तर या तुम्ही तिकडं. आता देवाची लीला किती आहे पहा. देवाला कळतंय हा अजगर आहे, पण भक्ताचं संरक्षण करण्याकरता जर भक्तानं बोलवलं का नाही, देव मात्र स्वतःचा विचार करत नाही बरं का. भक्तानं बोलवल्याच्या नंतर देव अजगराच्या सुद्धा मुखामध्ये देव आला. आल्याच्या नंतर अजगराला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्याचे दोन कारण सांगितले. एक, माझ्या बहिणीचा वध करणारा जर कोण असेल तर हाच कृष्ण आहे. माझ्या भावाचा बकासुराचा वध करणारा जर कोण असेल तर हाच आहे. आता माझ्या असणाऱ्या आता मुखामध्ये आलेला एवढंच नाही, आता याचा वध केल्याच्या नंतर कंसाला सुद्धा असणारा आनंद होईल. अजगर कुणाला जर मारायचं म्हटलं का नाही, मारत असताना काय करतं माहिती, नंबर 1 ला सगळ्यात अगोदर गिळण्याकरता सुरुवात करतं अजगर. पण गिळत असताना ज्याला गिळतो का नाही त्याला सुद्धा पत्ता लागू देत नाही. थोडंसं वेगळ्या भूमिकेमध्ये सांगतो. शेतामध्ये झोपत असताना थोडंसं चांगल्या भूमिकेमध्ये झोप जा बरं का. आता आपल्या परिसरात नाही ते, पण ही अजगराची भूमिका ज्या परिसरात जास्त पाणी आहे का नाही, ऊसाचा परिसर आहे, तशा भूमिकेमध्ये मात्र अजगर मात्र मोठमोठ्या स्वरूपामध्ये सापडतात अरण्यामध्ये वगैरे. माणसाला गिळत असताना तो काय करतो माहिती, गिळत असताना जसं एखादा माणूस माणसाचं अंग चिपतं का नाही, इतक्या दम्मानं त्या माणसाला गिळतो. गिळणाऱ्या माणसाला सुद्धा पता लागत नाही आपल्याला कोणीतरी गिळत आहे. असं अंग असं दाबतच गिळतो बरं का. फक्त कळतं कधी माहिती का, सगळं शरीर एकदा अजगराच्या पोटामध्ये गेलं का नाही, श्वासोश्वास बंद होतो, पुन्हा मात्र माणसाला काही कळत नाही, पुन्हा मात्र बाहेर सुद्धा येता येत नाही. अजगर त्याचा वध करण्याकरता काय करतं माहिती, एखादा भला मोठा वृक्ष पाहतं, त्या वृक्षाला जातं आणि वृक्षाला जाऊन काय करतं, असं आटाळे गोटाळे घालणार आणि त्याचं शरीर सगळं असं चूर्ण करून टाकणार. अजगराला बाबतीमध्ये एखाद्या माणसाचा जर वध करायचा असेल, मारायचा असेल, तर त्याला अगोदर ते गिळतं आणि झाडाच्या बाबतीमध्ये त्याचा असणारा वध करतं. कृष्णानं काय केलेलं आहे, अजगरानं ज्यावेळेला गिळंकृत केलं त्याच वेळेला देवानं स्वतःचं जे शरीर आहे का नाही उंच वाढवण्याकरता सुरुवात केली आणि उंच वाढवल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतांनी अजगराचा असणारा वध जो केलेला आहे, विशाल काय असणारं शरीर केलं आणि शरीर मात्र त्या ठिकाणी असणार देवाच्या बाबतीमध्ये विशाल काय शरीर झाल्याच्या नंतर अजगराचं शरीर सुद्धा असणारं चिरलं आणि देव असणारे ते बाहेर आले. त्याच वेळेला देवाच्या अंगावर असणारी पुष्पवृष्टी सगळ्या देवता मंडळींनी केली. बोलिये श्रीकृष्ण भगवान की, बोलिये श्रीकृष्ण भगवान की. इथं देवानं
आघासुराचा सुद्धा असणारा वध केलेला आहे. म्हणून सगळ्या जणांनी एकदा देवाचं असणारं सुंदर स्वरूपामध्ये एकदा भजन करा. हरी राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, गोपाल कृष्ण भगवान महामुनी शुकाचार्य महाराज, जय जय श्री राधे, पवन पुत्र हनुमान, श्री संत सावता महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आता देवानं काल्याच्या स्वरूपामध्ये काही लीला केलेली आहे. देवाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. जुन्या काळामध्ये आपण शेतामध्ये गेल्याच्या नंतर जेवण जर कसं करत असाल तर जेवण्याची काही पद्धत सांगतो. एका हातावर असते भाकरी. शेतामध्ये काही जास्त ताट वगैरे काही नसतात बरं का. एखादा डब्बा असतो, त्या डब्याचं असतं टोपण असतं, त्या टोपणामध्येच भाजी घ्यायची आणि भाकरी हातावर. पुढं आणखी सांगतो, एकदम जुना काळ. आता तुम्हाला आठवत असेल लहानपण बालपण. शेतामध्ये जर तुम्हाला पाणी प्यायचं म्हटलं तर जुन्या काळामध्ये काही मंडळी हिरा करायची. हिरा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हिराच म्हणतात ना. हा, आता पाणी जर प्यायचं म्हटलं तर पाणी पित असताना जर एखाद्या वेळेस तुम्ही असं ओंजळीनं पाणी प्यायचं म्हटलं का नाही, लक्ष करा बरं का. ओंजळीनं पाणी घेतलं आणि पिण्याकरता सुरुवात केलं तर कधी कधी पाणी खालचं जे आहे का नाही, पाणी घेत असताना पाणी जर जास्त हल्लं ना तर ते पाणी गढूळ होतं, पुन्हा पाणी पिता येत नाही बरं का. आता ज्यानं पेलं तेच त्याच्या भूमिकेत सांगतो बरं का. थोडं आठवण करा आता बालपण. काही मंडळी काय करतात माहिती का, ते पाणी पित असताना हुशार मंडळी असं गुडघ्यावर व्हायचं, गुडघ्यावर बरं का, आणि गुडघ्यावर होऊन हे जे तोंड आहे का नाही आपलं बरोबर पाण्यामध्ये असं बुडवायचं थोडंसं बरं का. असं पाण्याला सुद्धा पत्ता लागला नाही पाहिजे, पाणी तर हल्लं सुद्धा नाही पाहिजे, एकदम बारीक स्वरूपामध्ये असताना ते पाणी प्यायचं. पुढं आणखी सांगतो, काही मंडळीनं पाणी पिलं असेल, पळसाचं पान असतं का नाही, पळसाचं पान, ग्लास वगैरे शेतामध्ये काही नसतो, त्याला असं मुडपायचं, त्याचं एक द्रोण तयार करायचं आणि ते नाचणार पाणी प्यायचं. कधी कधी पाणी चांगल्या ठिकाणचं असावं, त्या रेतीमधलं पाणी बरं का, गोड पाणी असावं, आणि त्या पळसाचं पान कवळं असावं. कधी योग आला तर तसं पाणी प्या बरं का. पाषाणामधलं पाणी असावं आणि पळसाचं पान घ्यायचं, पण कवळं पान घ्यायचं, निबर पान जास्त घ्यायचं नाही बरं का. कवळं पान घ्यायचं आणि पाणी पिण्याकरता सुरुवात करायची त्या पळसाच्या पानानं. इतकं माणूस पितं का नाही, त्याला एक भूमिका बोलण्याकरता हे पोट असं एवढं फुगतं बरं का, एवढं पाणी पितं. आणि आता उन्हाळ्यात तर काय सांगायचीच गरज नाही, माणसं अन्न कमी पण पाणी जास्त पितात. महाराज देवानं एक लीला केलेली आहे. छोटे छोटे गोपाळ सोबत आहेत आणि गोपाळ सोबत असताना देवानं अनेक स्वरूपामध्ये खेळ खेळले आहेत. त्याच्यामध्ये खेळे भुवरा ग बाई भुवरा, या राधिकेचा नवरा, म्हणजे असं काही भोवरा खेळण्याची एक पद्धत आहे. दुसरी हो आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो,
इकडे दांडू खेळ इकडे दांडू पोर खेळ इकडे दांडू आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हे देवाचे असणारे खेळ, विटी दांडूचा खेळ असेल, चेंडू फळीचा खेळ असेल, असे खेळ खेळले. खेळ खेळल्याची तर देवानं सांगितलं आणखी माझ्याजवळ भरपूर खेळ आहेत, तुम्हाला काही खेळ खेळायचे का? त्या गोपाळांनी सांगितलं, देवा आता खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. भूक जर लागली ना तर खेळामध्ये मात्र मन मात्र लागत नाही. खडके सोडी येला मोठा. खडक कळतो का? खडक पाषाणाची एक भूमिका असते बघा, तसा खडक. हे जेवायला कुठं बसलेत माहिती आहे? त्या खडकावर. खडके सोडी येल्या मोठा. मोठा म्हणजे यांनी जे भाकरी बांधून आणलेत का नाही घरच्या शिदोऱ्या, ह्या शिदोऱ्या बांधून आणत असताना चिरकुटामध्ये बांधून आणलेल्या आहेत. तुम्ही डब्यातलाही काही प्रसाद आहे किंवा भाकरी आहे, आता हे लोकांनी काय केलं, शेताकडे जात असताना डबे सुरू केलेत बरं का न्यायला. डबे घेऊन जा नका शेताकडे. त्याचं कारण एक सांगतो का, जुनी जी पद्धत आहे का नाही, सुतीच कपडा असावा आणि त्याच्यामध्ये भाकरी बांधावी घेऊन जावे. त्याचं कारण एक सांगितलं, उष्णता जी असते का नाही, ती चिरकुट काय करतं माहिती का, सगळी उष्णता असणारी शोषून घेतं. आणि तुम्ही डब्यामध्ये घेऊन जा भाकरी, जेवढा घाम असतो का नाही जशाला तसं त्या डब्याला राहतो बरं का. खडके सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ. अशा त्या सगळ्या असणाऱ्या खडकावर असणाऱ्या त्यांना भाकरी सोडल्या. एक गोपाळ म्हणतो, देवा जरा आईनं भरपूर साहित्य सोबत दिलेलं आहे, इथं ताट वगैरे काहीतरी नाही. श्रीकृष्ण म्हणतो, एक काम कर ना, मग इथं झाडं भरपूर आहेत, त्याचे पानं तोडून आण. आता जुन्या काळामध्ये आठवण करा बरं का, जुन्या काळामध्ये पंक्तीला जेवण करण्याकरता पात्र जर कोणतं असेल, कोणतं पहिले पानं? पळसाचे पानं बरं का. आणि ते पळसाचे पानं एवढे सुंदर, तुम्हाला सांगतो, पान असे ते घेऊन यायचे. जेवायला बसण्याच्या अगोदर पाणी अगोदर यायचं. कशा करता पाणी माहिती का, ते पाणी असं घ्यायचं आणि त्या पळसाच्या पानावर असं शिंपडायचं, पुन्हा ते पात्र असं हे करायचं. काय त्याच्यावर स्वादिष्ट जेवण. याच्या पुढे सांगतो, द्रोण कशाचं असायचं माहिती का, ते द्रोण सुद्धा पळसाच्याच पानाचं बरं का. आणि ते पान पळसाचंच जेवण्याकरता, द्रोण सुद्धा पळसाचंच, पण ते द्रोण म्हणजे लहान नसायचं बरं का, त्याच्यामध्ये तुमचा अख्खा हात जायचा एवढं द्रोण मोठं. आणि त्याच्यावरचं जेवण म्हणजे तुम्हाला सांगतो, आता ते खालच्या परिसरातले लोक जेवण करतात. तुमच्या इकडली पद्धत कशी माहिती, तुम्ही चुरून खाता बरं का. तिकडले जर तुम्ही जर लोक जर बघितले ना बीड जिल्ह्यामधले, ते चुरून खात नाहीत बरं का. त्यांना जर भात वाढला तर जुन्या काळामध्ये तो भात घ्यायचा, भात असा थोडासा खड्डा करायचा, त्याच्यामध्ये ते दुरण ठेवायचं. म्हणजे तिकडं चुरून खाण्याची पद्धत नाही. एकदा जर वरण वाढलं का नाही सुरुवातीला, ते शेवटपर्यंत त्यांचं संपत नाही. टोचून 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 सारखं खाण्याची पद्धत आहे ते तिकडं. आता हे रामभाऊला माहिती आहे, अण्णाला माहिती आहे, तिकडे आलेत म्हणून त्यांना माहिती बरं का. तिकडं चुरून मात्र खात नाहीत. आता एक सुंदर स्वरूपामध्ये वर्णन करतो. गोपाळ ज्या वेळेला जेवण्याकरता बसले आणि त्यांनी पात्र कशाचे केले तुम्हाला सांगतो. नंबर 1, हे पळसाचे पान आहेत का नाही, पळसाचे पान आणले, लगेच थोडीशी असणारी चोईटीचा भाग आणला, लगेच पात्र तयार केलं. नंबर 2ला त्याच्यानंतर दुसरे पानं येण्याकरता सुरुवात झाली. बालाजीला जर तुम्ही गेलात ना, तर बालाजीला गेल्याच्यानंतर तिकडले पात्र कोणते आहेत? बालाजीकडे गेल्याच्या नंतर तिकडं जेवण करत असताना केळीचे पान आहेत. आता आपल्या इकडे सुद्धा ती पद्धत होती, पण आता थोडीशी ती बंद झाली. जुन्या काळामध्ये ते केळीचं असणारं पान असायचं. देवानं काय लीला केलेली पहा, जेवण करत असताना गोपाळांनी असे पानं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये झाडामधले असणारे पानं आणले झाडाचे, त्याचे पात्र तयार केले. आणि पात्र तयार केल्याच्या नंतर त्याच्यावर असं अन्न वाढण्याकरता सुरुवात केली. अन्न वाढल्याच्या नंतर एका गोपाळानं काय करायचं, ते गोपाळच, देवा माझ्या आईनं काय केलेलं आहे, मला एक करंजी दिलेली आहे, किती सुंदर आहे, दुसऱ्याला नाही द्यायची, आपणच खायला चालू करायची. हे गोपाळ आहेत. कधी कधी एखाद्या गोपाळांना देवाला द्यायची, गोपाळांनी कृष्णाला द्यायची, असंख्य स्वरूपामध्ये असे ते पंक्ती बसल्याच्या नंतर सुरुवात केली. आणि एक वर्णन केलेलं आहे, आपला प्रसाद दुसऱ्याला द्यायचा, दुसऱ्याचा प्रसाद आपल्याला घ्यायचा. अशा स्वरूपामध्ये देवानं काला करत असताना काय केलेलं आहे,
असंख्य गोपाळाला असा गोल राऊंड मध्ये बसवलेला आहे. गोल राऊंड केला बरं का. काला कसा केला ते ऐका. काल्याचे कीर्तन तुम्ही असंख्य ऐकले, पण देवानं जे गोपाळाच्या सोबत काला केलेला आहे, तर तो काला करत असताना सगळ्या गोपाळांना असं गोल बसवलेला आहे. आणि सगळ्याच्या मध्ये जर कोण बसला असेल तर कृष्ण आतमध्ये बसलेला आहे. कसा बसला तुम्हाला सांगतो. शिंग माहिती का? शिंग जुन्या काळामध्ये शिंग असायचे, हरणाचे वगैरे असे काही शिंग, काठी वगैरे. देवानं काय केलेलं आहे, तसे शिंग वगैरे असे बगलत धरलेले आहेत. शिंग, काठी, ते वेताची काठी आहे, असे बगलमध्ये असे धरलेले आहे. एका हातामध्ये असं फळ आहे, लक्ष करा बरं का असं. आणि मुरली जी आहे देवाची, बासरी वगैरे, ती अशी खाली खवलेली आहे कमरेच्या ठिकाणी. आणि उजव्या हातामध्ये दही, भात आणि मुरमुरे अशा स्वरूपामध्ये मिश्रण केलेलं आहे, काला केलेला आहे, सगळ्याच्या हातावर दिलेला आहे. आणि दिल्याच्या नंतर देवाने काय केलेलं आहे, तो काला सगळ्याच्या सोबत देवाना असणारा तो असा खाल्लेला काला आहे. त्याचं वर्णन कसं केलंय ते ऐका. बिभ्रदवेनुम जठर पठरयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानौमसृणकवलं तत्फलाल्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग बालकेलीः. देवानं अशा स्वरूपामध्ये त्यांच्या सोबत असणारा तो काला केलेला आहे. आणि आपलं जर वर्णन करायचं म्हटलं तर आपण सुद्धा जेवण करत असताना, प्रसाद घेत असताना अगोदर काही श्लोक म्हणतो आणि मग खाण्याकरता सुरुवात करतो. ऐका, सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा बरं का, एकदम मोठ्या आवाजामध्ये म्हणा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न घे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जानी जे यज्ञ कर्म. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता घडे महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. एकदम सावकाश होऊ द्या बरं का, गडबड करू नका. आता नाही, 15 मिनिटाच्या नंतर बरं का. देवानं असा प्रसाद त्यांच्या सोबत केलेला आहे. हा असणारा तो प्रसंग आहे काल्याच्या बाबतीमध्ये. देवानं ज्या वेळेला प्रसाद सगळ्याच्या सोबत असणार तो काल्याचा प्रसाद खाल्ला ना, खाल्ल्याच्या नंतर 33 कोटी देवता मंडळी काल्याचा प्रसाद खायला मिळावा म्हणून गोपाळ झाले नाहीत, तर यमुना नदीच्या पाण्यामधले असणारे मासे झाले हे देवाला कळालं. देवानं सांगितलं, आता हात धुण्याकरता मात्र तिकडं कोणी सुद्धा जायचं नाही. आपलं जे शरीर सांगितलं का नाही, या शरीराच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्या शरीरावर देवता मंडळी आहेत. आपलं सगळं शरीर आहे का नाही, याच्यावर देवता मंडळी आहेत. फक्त टिंब टिंब ठिकाणी देवता मंडळी नाही. लक्षून घ्या बरं का, आता लक्षात घ्या. देवानं सांगितलं जिथं देव नाही का नाही तिथं असणारा आपला हात असा साफ करायचा. म्हणून लहान लेकरं काय करतात, जेवण झालं का नाही असं करतात. हे नाही जमलं मग असं करणार, पुसून टाकणार आता. कारण तिथं देवता मंडळी नाही बरं का, तिथं अजिबात तिथं देव नाही. तुमचं कपाळ आहे का नाही, कपाळाच्या ठिकाणी देव आहेत. 1 आणि 2 नाही. शिव महापुराणाची कथा आहे का, 1 आणि 2 नाही, त्या शिव महापुराणाच्या कथेमध्ये वर्णन केलेलं आहे. हे जे कपाळ आहे का नाही, 27 देव तुमच्या या कपाळावर आहेत. म्हणून एक काम करायचं बरं का, चांगलं लक्षात ठेवा. कपाळ आहे ना, कपाळावर गंध लावणं म्हणजे तुमच्या तर कपाळाची शोभा वाढतेच वाढते, पण हे कपाळ म्हणजे त्याच्यावर 27 देव आहेत. त्या 27 देवाला गंध लावण्याची भूमिका आहे. हे कपाळावर गंध लावणं म्हणजे हे सगळे देवता मंडळी आहेत. म्हणून एक माझी विनंती आहे, कपाळावर गंध लावा. याच्या पुढे आणखी एक सांगतो,
कुणी एखाद्या वेळेस व्यसन करत असेल, मांस खात असेल, थोडंसं कमी करा आणि कपाळाच्या ठिकाणी गंध लावीत चला. गंध लावण्यामुळं भरपूर फायदा आहे बरं का. तुम्हाला कोणता कोणता? लासूर स्टेशनच्या बाजारात जा, संभाजीनगरला जा, तुमच्या कपाळाला अष्टगंध असू द्या आणि बुक्का असू द्या, बिनपरिचयाचा माणूस सुद्धा जेहारी घालतो. बिनपरिचयाचा सुद्धा बरं का. आणि कपडे चांगले घालायचे आणि कपाळाला गंध लावायचा. आणि एखाद्या वेळेस एखाद्या दुकानदाराकडे जातो मी आणि त्याला हात जोडा, बाबा एवढेच पैसे आहेत, राहिलेले पैसे जरा 2-4 दिवसाला देतो बरं का, बुडवून टाका, तरी विश्वास टाकेल तुमच्यावरती. कशामुळे माहिती का? नाही नाही, माळकरी दिसायला माणूस, गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, असा कसं काय फसविल? कशावर विश्वास टाकतो माहिती का? तुमच्यावर नाही, त्या गळ्यातल्या माळीवर, गंधावर वगैरे विश्वास टाकतो. मग एवढा जर फायदा होत असेल तर लावायला काय अडचण आहे? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हे फार महत्वाची असणारी भूमिका आहे. देवानं ही लीला केलेली आहे. आणि ही लीला कोणाकरता केली ते आणखी ऐका. ही लीला ब्रह्मदेवा करता लीला केलेली आहे. ब्रह्मदेवाला एक गैरसमज असा निर्माण झाला, आतापर्यंत देवानं अनेक जणांचा उद्धार केला, थोडी आपण परीक्षा बघू म्हणून ब्रह्मदेवानं काय केलं माहिती? ब्रह्मदेवानं वासर चोरून घेऊन गेला. देवानं वासराचा शोधाशोध करण्याकरता सुरुवात केली, वासराचा पत्ताच लागला नाही. परत गोपाळाकडे देव असणारे आले, आल्याच्या नंतर गोपाळच दिसत नाहीत, गोपाळही चोरून नेले. पुन्हा ब्रह्मदेवानं चोरून नेल्याच्या नंतर देवानं दृष्टी अंतर्ध्यान असणारी केली आणि पाहण्याकरता सुरुवात केली. ब्रह्मदेव माझी परीक्षा घेतो. अरे माझे एक अवतार नाहीत, अंगीची या रोमा किती, जयासी तयासी न गणवती, तैसिया माझी या विभूती असंख्य मज. अरे अंगावर जेवढे केस आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा माझे अवतार जास्त आहेत, मला काही अवतार घेता येत नाहीत का? देवानं काय केलं? जेवढे वासर ब्रह्मदेवानं चोरून नेले होते ना, तेवढ्या वासराचा अवतार देवानं एकट्यानंच घेतला. काय देवाची लीला आहे? जेवढे गोपाळ देवाच्या सोबत होते तेवढे गोपाळाचे अवतार देवानंच घेतले. सायंकाळ झाली आणि ही गोष्ट कुणालाच कळाली नाही बरं का, कुणालाच कळाली नाही. ज्यावेळेला वासर घराकडे येऊ लागले, गाईला सुद्धा पत्ता लागला नाही की हे वासरू खरं आहे का खोट आहे का काय आहे. उलट एक सांगतो, त्या वासराच्या बाबतीमध्ये त्या गायीच्या ठिकाणी जास्त प्रेम निर्माण झालं. जे गोपाळ घराकडे आले का नाही, अगोदर त्या आईचं प्रेम कृष्णावर होतं, पण आता मात्र आपल्या गोपाळाच्या ठिकाणी प्रेम मात्र ते वाढलं. आता दिवसेंदिवस, 1 आणि 2 नाही, हा सगळा खेळ किती दिवसापर्यंत चालला माहिती? एका वर्षाला फक्त 5च दिवस शिल्लक राहिले. हा खेळ 1 वर्षापर्यंत चालला. पण हा वर्षापर्यंतचा खेळ मात्र चलत असताना गोकुळवासिया करता चालला. पण एवढा खेळ फक्त ब्रह्मदेवाचा जर भाग सांगायचा म्हटलं ना, कमळाचं फूल बघितलं का तुम्ही? कमळाचं फूल, त्या कमळाच्या फुलामध्ये 2 प्रकार आहेत बरं का, लक्ष करून ऐका. एक चंद्र विकासिनी कमळ आहे आणि एक सूर्य विकासिनी कमळ आहे. चंद्राचा जर उदय होऊ लागला तर चंद्र विकासिनी जे कमळ आहे रात्रीच्या वेळेला ते खुलतं. कोणतं? चंद्र विकासिनी कमळ. आणि एक सूर्य विकासिनी कमळ आहे, जसा जसा सूर्य उगवल का नाही तसं तसं ते असणार, ते असं खुलण्याकरता सुरुवात होतं. त्याचं वर्णन केलेलं आहे. ते कमळाची असणारी कळी असते का नाही, कळी, त्या फुलाच्या बाबतीमध्ये एक कळी घ्यायची आणि कळी घेतल्याच्या नंतर एक सुई घ्यायची आणि त्या कमळाची असणारी जी कळी आहे किंवा त्याचं जे पान आहे त्या पानाला बोळ पाडण्याकरता सुईनं किती वेळ लागतो? लक्ष करा बरं का, मी काय सांगतो लक्ष करा. अगोदर कमळाचं फुल आहे, त्याचं एक पान, त्या फुलाचं एक छोटंसं बारकं असं एकदम पातळ स्वरूपामध्ये सुई घ्यायची आणि त्याला छेद पाडण्याकरता किती कालावधी लागतो? आपल्याकरता गोकुळवासियाकरता एका वर्षाला 5च दिवस कमी होते, एवढा कालावधी गेला. पण ब्रह्मदेवाचा किती कालावधी गेलता माहिती? त्या कमळाचा असणारा जो काही भाग आहे ना पानाचा, त्याला जेवढा छेद करण्याकरता वेळ लागतो एवढाच वेळ गेला होता. बघा, विचार करा, आपल्या वयामध्ये आणि त्या ब्रह्मदेवाच्या कालावधीमध्ये किती फरक आहे. ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये ना आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असणारा, महान असणारा फरक आहे. ब्रह्मदेवाच्या गोष्ट लक्षामध्ये आली की हा देव मात्र साधारण नाही. त्यावेळेला ब्रह्मदेवानं सुद्धा श्रीकृष्ण भगवंताची असणारी स्तुती केली. पुढं वर्णन करत असताना एक धेनुकासूर म्हणायचा असणारा एक दैत्य आहे, गाढवाचा असणारा रूप घेऊन येत होता.
त्याचा सुद्धा असणारा उद्धार भगवंतानं असणारा केला. पुढे कथा सांगण्याकरता येते. ही कथा तर फार महान आहे. कधी कधी तुम्हाला जर सापाची भीती वाटत असेल, लक्ष करून ऐका बरं का, सापाची भीती वाटत असेल किंवा आपल्याला साप चावू नये असं जर वाटत असेल, दंश होऊ नये, सापापासून आपल्याला जर भीती वाटू नये असं जर वाटत असेल, तर भागवतामधला एक वर्णनाचा भाग सांगितलेला आहे. 16वा अध्याय आणि 17वा अध्याय चांगल्या स्वरूपामध्ये कुठंतरी ऐकजा किंवा वाचन तरी करजा. त्याचं कारण एक आहे, त्या अध्यायामध्ये कालिया आख्यान सांगितलेलं आहे. कालिया आख्यान बरं का, आणि हे आख्यान फार महत्वाचं आहे. कालियाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर हा कालिया यमुनेच्या पाण्यामध्ये येऊन असणारा राहिला होता. एक डोह होता, त्याच्यामध्ये येऊन राहिला होता. तिथलं पाणी जर कोणी पिलं ना, तर पाणी पिल्याच्या नंतर लगेच असणारा मृत्यू व्हायचा. एक दिवस ऊन पडलेलं भरपूर कडक, गाईला तहान लागली, वासराला तहान लागली, गोपाळाला तहान लागली. हे सगळेजण आले आणि त्या यमुनेच्या ठिकाणी असणाऱ्या त्या डोहाच्या ठिकाणचं पाणी पिलं. पाणी पिल्याबरोबर सगळेच मरण पावले. सगळे मरण पावल्याच्या नंतर देवाला असणारी त्यांची दया आली. अरे, यांच्याकरता मी इथपर्यंत आलो, यांना मृत्यूच्या तावडीतून मी परत असणारा सोडवेल. देवानं परत त्यांना जिवंत केलं, पण एकाला सुद्धा पत्ता लागला नाही आपण मेलो कसे आणि जिवंत झालो कसे. त्यावेळेला देवानं निर्णय घेतला, आता हे यमुनेचं पाणी शुद्ध करणं गरजेचं आहे आणि कालियाला मात्र इथून मात्र दुसऱ्या ठिकाणी पाठवणं मात्र गरजेचं आहे. काय केलं देवानं? गोपाळांना जवळ बोलवून सांगितलं, मुलांनो एक काम करू, आपण चेंडू फळीचा खेळ खेळू. आता देवाला कुठं उतरायचे माहिती? यमुनेच्या पाण्यामध्ये. निमित्त केल्याशिवाय मध्ये उतरता येत नाही. देवानं काय केलं माहिती? चेंडू फळीचा खेळ खेळण्याकरता सुरुवात केला. हातामध्ये चेंडू घेतला, गोपाळाकडे फेकला. फेकल्याच्या नंतर गोपाळानं काय केलं? फळी आपल्या हातामध्ये घेतली, जोरात असणारी त्या चेंडूला फळी मारली. मारल्याच्या नंतर चेंडू जो उडाला का नाही, डायरेक्ट असणार यमुनेच्या पाण्यामध्ये जाऊन पडला. देवानं सांगितलं, अरे मुलांनो, आता खेळ आपला बंद होतो, आता चेंडू आपल्याकडे नाही. आता गोपाळ म्हणतात, बाबा आजचा खेळ आपण बंद करू, उद्याच्याला दुसरा चेंडू आणू. कृष्ण म्हणतात, अरे हा चेंडू साधारण नाही, फार विशेष स्वरूपामध्ये. देवाला नाटक करायचे. आता मी आत्ता जातो आणि तेवढा चेंडू काढून आणतो. ते गोपाळ म्हणतात, देवा जिथं चेंडू पडला का नाही ती जागा चांगली नाही, ती कालिया नावाची जागा आहे, सगळं विषयुक्त पाणी झाले, तिथं मात्र तुम्ही जाऊ नका. देवानं सांगितलं, काळजी करू नका. मी काय करतो, त्या पाण्यात जातच नाही. एक कदंबाचा असणारा वृक्ष आहे, त्याच्यावर चढतो मी, हातामध्ये थोडंसं असणारं काटकी वगैरे काहीतरी घेतो, त्या वृक्षावर फट्यावर जातो आणि अलगद असणारा असं त्या काडीनं असा चेंडू अलीकडे ओढतो. देवाची लीला कशी आहे पहा. देवानं त्या फट्यावर गेले, फट्यावर गेल्याच्या नंतर फटा मोडणारा नव्हता बरं का, मोठा असणारा फटा होता, मोडणारा नव्हता. पण देवानं त्या फट्यावर गेल्याच्या नंतर फटा मोडण्याकरता देवानं स्वतःचं वजन वाढवलं. वजन वाढवल्याबरोबर फटा मोडला आणि मोडल्याच्या नंतर देव असणारे त्या फट्यासहित यमुनेच्या पाण्यामध्ये असणारे पडले. पडल्याबरोबर देवानं असं पाणी असं हलवण्याकरता सुरुवात केली. कालिया नावाचा असणारा साप जागृत अवस्थेमध्ये आला आणि श्रीकृष्ण भगवंताच्या सोबत त्यानं युद्ध खेळत असताना काय केली घटना आहे ते पहा. श्रीकृष्ण भगवंताला आपल्या सगळ्या फण्याच्या बाबतीमध्ये शरीरामध्ये देवाला असं पकडलेलं आहे. आता देवाला काही परीक्षा घ्यायची बरं का, आता लक्ष करा. आता देवाला काही परीक्षा घ्यायची. जे गोपाळ होते का नाही, गोपाळाचं प्रेम कृष्णावर किती आहे हे देवाला बघायचं होतं. गाईचं प्रेम किती आहे हे बघायचं होतं. वासराचं प्रेम किती आहे ते बघायचं होतं. गावामधले मग नंद बाबा, यशोदा सगळे गोप गोपिका धावत धावत आले. देवाला एवढंच बघायचं होतं, यांचं प्रेम जर माझ्यावर असेल तर सगळे आता यमुनेमध्ये उतरतील. भागवतामध्ये भाग सांगितला. यांचं नाटकाचं प्रेम नव्हतं बरं का, नाटकाचं प्रेम नव्हतं. देवावर एवढं प्रेम होतं, वासरं सुद्धा देवाकरता पाण्यामध्ये उतरू लागले. ऐका, गायी सुद्धा पाण्यामध्ये उतरू लागल्या. यशोदा माता सुद्धा कृष्णाकरता पाण्यामध्ये उतरू लागली. नंद बाबा सुद्धा उतरू लागले. देवाला कळालं, खरंच यांचं माझ्यावर प्रेम आहे. आता यांना पाणी चांगलं इथून पुढल्या कालावधीमध्ये मिळवून देण्याकरता एक काम केलं पाहिजे. या कालियाला इथं ठेवायचं नाही, इथून याला आता हाकलून द्यायचं. आता देवाची लीला आहे. त्यावेळेला दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये काय झाली घटना, देवानं उडी मारली, उडी मारून कालियाला हजारो फणा होत्या, त्या फणाच्या वर जाऊन देव असणारा थांबला. कुठं कुठे तुम्ही चित्रात जर बघितलं असेल ना कुणाच्या घरामध्ये, तर त्या कालियाला असणाऱ्या असंख्य असणाऱ्या हजारो फणा आहेत आणि त्या फणाच्या वर कोण आहे? कृष्ण आहे. कालियानं काय करायचं,
ज्या फणेनं देवाला दंश करण्याकरता वर फणा घ्यायची, देवानं वरूनच लाथ मारायची त्याला. बरं ते लाथ मारत असताना हे आता आर्गन चालू आहे ना आपला, हे शिंत वगैरे, हे जसे बोट चालू आहेत का नाही, देवानं तसे पायाच्या स्वरूपामध्ये असणार त्या फणावर असं नाचण्याकरता सुरुवात केली. तुम्ही म्हणाल देवाला नाचायची काय गरज होती तिथं? आता ऐका, 2 स्वरूपामध्ये तांडव नृत्य केलेलं आहे बरं का. 2 स्वरूपामध्ये. नंबर 1, भगवान शंकरानं सुद्धा तांडव नृत्य केलेलं आहे आणि नंबर 2 ला श्रीकृष्णानं सुद्धा तांडव नृत्य केलेलं आहे. आणि हे अन्नसाचं, आगगाडीचं, कप्पाचं, खन्नाचं हे जर निर्माण कुठून झालं असेल तर भगवान शंकराच्या डमरूपासून निर्माण झालेलं आहे. हे आपल्याला आणखी माहिती नाही. लघु सिद्धांत कौमुदीमध्ये त्याचा असणारा सुंदर असणारा श्लोक आलेला आहे. नृत्यावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नव पंचवारम उद्धरतु काम सनकादि सिद्धा नेतद्विमर्शे शिवसूत्र जालम. भगवान शंकराने असा डमरू वाजवला आणि त्याच्यामधून 14 सूत्र बाहेर पडलेले आहेत. अ इ उन री रुक अशा स्वरूपामध्ये 14 असणारे सूत्र बाहेर निघालेले आहेत. आणि ज्या वेळेला भगवान शंकर नाचतात ना, त्यावेळेला विष्णू भगवंत तिथं होते. भगवान शंकरांनी विष्णू भगवंताला सांगितलं, माझ्यासारखं तुम्हाला नाचता येतं का? कुणाला? विष्णू भगवंताला. विष्णू भगवंतानं सांगितलं, देवा अहो तुमच्यापेक्षा सुद्धा मला चांगलं नाचता येतं. मग भगवान शंकर म्हणतात, नाचा ना मग. ते म्हणले, आता नाचू शकत नाही, नाचण्याकरता त्याला स्टेज सुद्धा चांगलं पाहिजे. ते म्हणले, मग कुठं स्टेज आहे? म्हणले, आता नाही. म्हणले, तुम्हाला जर माझं नाचणंच बघायचं असेल तर द्वापार युगामध्ये मी कृष्ण होणार आणि यमुनेच्या डोहामध्ये कालिया नागाच्या फणावर मी नाचणार. आपण नाचताल का वर? साप बघितला तर पळताल आपण अगोदर. देवानं जे नाचलेली भूमिका केलेली आहे ना, कालिया नागाच्या फणावर, म्हणजे सापाची जी फणा आहे त्याच्यावर देवानं नाचण्याचं काम केलेलं आहे. महाराज, असंख्य स्वरूपामध्ये देवानं ज्या वेळेला कालिया नागाच्या फणाला अशा लाथा मारण्याकरता सुरुवात झाली ना, कालिया रक्त असा ओकू लागला. रक्त ओकत असताना देवाचे जे पाय आहेत का नाही, कालिया नागाच्या तोंडातून जे रक्त निघालेलं आहे त्या रक्तानं देवाचे पाय सगळे लाल बुंद झाले. लाल बुंद झाल्यानंतर कालियानं देवाची स्तुती केली, देवा तुमची तर पूजा आजपर्यंत अनेक लोकांनी लाल फुलानं केलेली आहे. शब्द ऐका बरं का. तुमची पूजा करत असताना चरण कमलाच्या ठिकाणी अनेक जणांना गुलाबाचे लाल फुलं आणले आणि लाल फुलं आणून तुमच्या चरण कमलावर फुलं ठेवले. मी जर तुमची पूजा कशाने केली असेल तर माझ्या मुखामधलं रक्त आहे का नाही, त्या रक्तानं मी तुमची पूजा केलेली आहे. विचार करा बरं का. आणि ही पूजा करत असताना मला एक गर्व होता, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. माझा अभिमान जर कोणी केला असेल तर तुम्ही माझा अभिमान चूर्ण केलेला आहे. मला तुम्ही लाथा मारल्या नाहीत, उलट माझा तुम्ही उद्धार केलेला आहे. आणि त्या कालिया नागाने ज्यावेळेस विनंती केली का नाही, विनंती केल्यानंतर कालियाला सुद्धा असंख्य असणाऱ्या पत्न्या होत्या, त्यांनी सुद्धा विनंती केली. देवानं सांगितलं, बाबा तुला आता मी मारत नाही आणि तुला कोणी मारणारा सुद्धा कोणी नाही. आता त्याचं कारण एक आहे, तुझ्या माथ्यावर जर शिक्का कुणाचा असेल, लक्ष करा बरं का, तुझ्या माथ्यावर जर शिक्का कुणाचा असेल तर तुझ्या माथ्यावर शिक्का आहे माझ्या चरण कमलाचा. कुणाच्या? त्या कालियाच्या माथ्यावर बरं का. चरण कमलाचा शिक्का देवाचा आहे. इथून पुढल्या कालावधीमध्ये तुला कुणी सुद्धा मारणार नाही. फक्त एक काम कर, इथं मात्र आता तू राहू नको. या गोकुळवाशांना पाणी मात्र चांगलं पिऊ दे बरं का. तू रमणक नावाच्या द्वीपामध्ये असणारा निघून जा. एक भाग सांगतो. हा कालिया भागवताच्या कथा ऐकत असताना तुम्ही असंख्य कथा ऐकलेल्या आहेत, पण बारकावा सांगतो बरं का. हा कालिया यमुनेच्या डोहामध्ये येऊन का राहिला याचं कारण अगोदर ऐका. विष्णू भगवंताचं नाव, विष्णू भगवंताच्या वाहनाचं नाव आहे गरुड. आणि या गरुडानं काय करायचं माहिती, दररोजच्या नित्यनियमाप्रमाणे कुठंही जायचं आणि मोठमोठे साप असणारे खाऊन टाकायचे. सापाला असं वाटलं हे दररोजचा गरुड येतो आणि सापाला खाऊन टाकतो, त्याच्यापेक्षा एक काम करू, आपण सगळ्याजणांनी मिटिंग घेऊ आणि दररोजच्या नित्यनियमाप्रमाणे गरुडाला काहीतरी प्रसाद म्हणून आपण असणारा देऊन टाकू. त्यावेळेला सगळ्या जणांनी मिटिंग घेतली
आणि मीटिंग घेतल्याच्या नंतर दररोजच्या नित्य नियमाप्रमाणे त्या गरुडाला एका झाडाच्या खाली काहीतरी प्रसाद असणारा खाण्याकरता नेऊन द्यायचा. जो गरुड खातो ना त्याला असणारा नेऊन द्यायचा. पण एक असणारा जो साप आहे, हा काली आहे का नाही, हा मात्र त्या मीटिंगच्या बाबतीमध्ये सहमत नव्हता. असं प्रत्येक ठिकाणी असतं बरं का. मीटिंगच्या बाबतीमध्ये सहमत नव्हता. त्यानं काय केलं, विरोधाच्या बाबतीमध्ये सांगितलं, मी मात्र त्या गरुडाला मात्र प्रसाद मात्र मिळू देणार नाही. जिथं गरुडाला प्रसाद ठेवायचा का नाही त्या झाडाच्या खाली, या कालियानं जायचं आणि त्या गरुडाचा प्रसाद खायचा. दोघांचं घनघोर युद्ध झालं. त्या घनघोर युद्धामध्ये गरुडानं मात्र आपल्या पंखानं कालिया सापाला भरपूर स्वरूपामध्ये मारहाण केली. तिथून जो कालिया नाग धावत धावत जे आला ना, तर यमुनेच्या डोहामध्ये लपून बसला, बाहेरच येईना. गरुडानं विचार करला, आज येणार नाही, उद्या येणार नाही, परवा येणार नाही, कधी ना कधी तर बाहेरच यावं लागेल ना. त्या गरुडानं काठावरच बसून राहिला. किती दिवस, काही कालावधी निघून गेला. पण गरुडाला भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर गरुडानं काय केलं, त्याच यमुनेच्या पाण्यामध्ये एक मासा जवळ आलेला होता. गरुडानं उचलला आणि खाऊन टाकला. माशाची युनियन होती बरं का. त्या यमुनेच्या पाण्यामध्ये जे राहणारी मासे होते त्यांची युनियन होती. सगळे मासे एका ठिकाणी जमा झाले आणि सौभरी नावाचे ऋषी त्याच पाण्यामध्ये तपश्चर्या करत होते. महाराज, आमच्यावर कृपा करा. आमच्या एका पक्षामधील, आमच्या एका घरामधला एक असणारा मासा गरुडानं खाल्लेला आहे, काहीतरी त्याचा बंदोबस्त करा. सगळे मासे एका ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या सौभरी नावाच्या ऋषींनी गरुडाला शाप देऊन टाकला, गरुडा, इथून पुढल्या कालावधीमध्ये इथं जर तू कधी काठाला आलास आणि इथला एखादा जर मासा जर तू खाल्लास तर पुन्हा मात्र जिवंत राहणार नाहीस, तू मरून जाशील. त्याच्यानंतर गरुड मात्र तिथं कधी सुद्धा आला नाही आणि कालिया नावाचा असणारा जो नाग आहे तिथंच यमुनेमध्ये असणारा तो राहिला. ही अशी एक सुंदर असणारी कथा आहे. पुढे एक वर्णन केलेलं आहे. गोवर्धन पर्वताच्या बाबतीमध्ये पूजा करण्याकरता अगोदर इंद्रदेवाची पूजा करत होते. कृष्णाच्या सांगण्यावरून गोवर्धन पर्वताची पूजा केली. इंद्र भगवंतांना मुसळधार पाऊस पाडला आणि सगळ्याच्या सहकार्यानं निमित्त करून देवानं काय केलं, तेवढा गोवर्धन पर्वत सगळ्याला सोबत घेऊन गोवर्धन पर्वत वर उचलला आणि त्या गोवर्धन पर्वताला असणारी ती करंगळी लावली. सगळ्या जणाला असणारं खाली घेतलं. 7 दिवसापर्यंत देवानं पाऊल सुद्धा हलवला नाही बरं का एका ठिकाणचा. कशा करता, देव जर हल्ले असते ना तर गोवर्धन पर्वत असा खाली पडला असता. देवानं पाऊल सुद्धा हलवला नाही. अशा स्वरूपामध्ये देवाने एक लीला केलेली आहे. आजपर्यंतची असणारी जी कथा आहे या षष्ठ दिवसाच्या बाबतीमध्ये, आज पंचम असणारा हा दिवस झाला, उद्या षष्ठ असणारा दिवस आहे.